अहिंसा समता तुष्टि अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यश भवन्ति भावभूतानां मत्त एव पृथक्विद. बुद्धी ज्ञान संशय आणि मोह यातून मुक्तता, सत्य क्षमा सत्यता, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह आणि सुख आणि दुःख, जन्म मृत्यू भय निर्भयता, अहिंसा समता संतुष्टी, तपस्या दान यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारे उत्पन्न झालेले आहेत. राईट. तर आपण या अध्यायामध्ये आतापर्यंत सुरुवातीच्या 4 श्लोकांमध्ये बघितलं होतं की जसं 9व्या अध्यायाचा अंत होतो, त्यानंतर भगवंतांना कोणी प्रश्न न विचारता, अर्जुनाने प्रश्न न विचारता भगवंत स्वतःहून उत्तर द्यायला चालू करतात, माहिती द्यायला चालू करतात, त्यांच्याबद्दल आणखी माहिती. आणि भगवंत म्हणतात प्रथम श्लोक मध्ये, भूय एव महाभाव शृणु मे परम वच, की तू आता माझ्याबद्दल आणखी माहिती ऐकून घे. आणि मग नंतर दुसऱ्या श्लोक मध्ये भगवंत म्हणतात की हे सगळे जे ऋषीगण आहेत, देवता आहेत, ते सगळे माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत, म्हणून ते मला जाणू शकत नाहीत. राईट. त्यानंतर तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, योमाम अजमनादिंच व्यक्तिलोक महेश्वरम, हे सगळे जे मनुष्य आहेत ते जोपर्यंत मला जाणत नाहीत, काय जाणत नाहीत, अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी, तोपर्यंत ते पापांपासून मुक्त होत नाहीत. राईट. मग आता भगवंताला नक्की जाणाच तरी कसं? दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटले तर तुम्ही मला जाणू शकत नाहीत या सगळ्या लोकांकडून, म्हणजे हे सगळे लोक मला जाणू शकत नाहीत. 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये त्यांनी एक क्वालिटीची लिस्ट दिलेली आहे. भगवंत म्हणतात त्याने पण तुम्ही मला जाणू शकत नाहीत. का जाणू शकत नाहीत? कारण हे सगळे क्वालिटीज माझ्यापासून उत्पन्न झालेले. राईट. जे माझ्यापासून उत्पन्न झालेले आहे त्याच्यापासून तुम्ही जाणू शकत नाहीत. मुलगा आई वडिलांना जाणू शकत नाही, पण आई वडील मुलाला जाणू शकतात. बरोबर आहे. आपण हे उदाहरण घेतलं होतं लाईक दॅट. त्यानंतर मग इथे ह्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्लोक नंबर 4-5 फक्त तात्पर्यामधले काही पॉइंट डिस्कस करायचे राहिले होते, ते आपण थोडेसे स्टडी करू आणि मग आपण नेक्स्ट श्लोकला प्रारंभ करू. आणि ह्यात एक आपण पॉइंट डिस्कस केला होता, चांगले, जसं प्रभुपाद पहिल्याच लाईन मध्ये लिहितात, जीवांचे विविध गुणधर्म मग ते चांगले असोत अथवा वाईट, सर्व भगवान श्रीकृष्णांनी निर्माण केलेले आहेत व त्यांचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. जसं बुद्धी आणि ज्ञान हे चांगल्या गोष्टी आहेत, परंतु असंमोह, त्यानंतर जन्म मृत्यू या सगळ्या गोष्टी चांगल्या नाहीयेत. भगवंतांनी निर्माण केले याचा अर्थ असा नाही की भगवंतांनी तयार केले. आता तिकडे तुम्हाला माहिती असेल, तिकडे कॅलिफोर्नियामध्ये आग लागली भरपूर, बघितलं असेल तुम्ही न्यूज मध्ये. अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिस तर किती 50,000 हेक्टर आगीने जळून खाक करून टाकलेलं आहे. बरोबर आहे. बघितलं असेल ना तुम्ही न्यूज मध्ये. किती 50,000 हेक्टर म्हणजे किती असतं माहिती का तुम्हाला? 50,000 हेक्टर. आपलं किती, तुमच्याकडे किती शेती आहे? किती हेक्टर आहे? तुमचं घर किती हेक्टर मध्ये आहे? किती? आपले राधाकृष्ण चौपाटी मंदिर मला वाटतं 1-2 एकर असेल. तर विचार करा किती जमीन जळली. आणि नुसती जमीन जळली नव्हे तर त्याच्यामध्ये मोठे मोठे जे तुमचे कलाकार, पॅरिस हिल्टन ना, तुम्ही नाव ऐकलं असेल, सगळे हॉलिवूडवाले जे तुम्ही कधी बघत असाल तर, मोठे मोठे जे कलाकार, पॉपस्टार, संगीतकार, या सगळ्यांची घरं जळून खाक झाली. राईट. मग आता कोणी म्हणेल की इथं जसं भगवंत म्हणतायत की सब कुछ मुझसे निर्माण होता है, तो भगवान ने आग लगा दी, त्याच्यात चर्च पण जळले. हो, चर्च. मग कोणी म्हणेल की भगवान ने जला दिया सब कुछ. भगवान ने जलाया क्या? सांगा. प्रीती गोविंद माताजी कोणी जाळलं सगळं? असं कसं जाळलं नाही? भगवंतानी जाळलं तरच जळेल ना ते. एवढी मोठी आग कोण लावू शकतो का? जी मंगळवारी लागली, आज मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस झाले, आग चालू आहे अजून. समजतं का? 4 दिवस. वनवा म्हणजे 2 झाडाची लाकडं एकत्र येतात आणि टक्कर लागून आग लागते. बरोबर ना? 2 झाडाची अशी टक्कर लागून का पडली? वारा आला. बरोबर आहे. वारा का आला? वारा कोणाच्या अधीन आहे? वायुदेवांच्या. बरोबर. वायुदेव कोणाच्या अधीन आहेत?
हा, मग कोणी केलंय? भगवंतानी केलंय ना, राईट. हरे कृष्ण. भगवंत म्हणतात इथे प्रभुपाद म्हणतात, चांगले अथवा वाईट दोन्ही गुण श्रीकृष्णाने निर्माण केलेले आहेत. राईट. त्यांनी निर्माण केले, पण ते गुण आपल्यापर्यंत, आता तुम्ही मला सांगा, जगामध्ये किती लोक चांगले आहेत आणि किती लोक वाईट आहेत? चांगले फार कमी लोक आहेत, वाईट जास्त लोक आहेत. बरोबर का नाही? मग आपल्यामध्ये वाईट प्रवृत्ती आहे की चांगली प्रवृत्ती आहे? दोन्ही प्रवृत्ती आहेत ना. ज्या प्रवृत्तीला आपण खतपाणी देतो ती प्रवृत्ती आपली चांगली बनते. त्याच प्रकारे या जगामध्ये जे काही गोष्टी घडतात, ज्या गोष्टीला तुम्ही जे प्रोत्साहन द्याल ते गोष्ट घडते. बरोबर आहे का नाही? मग त्यानंतर आमच्या एका ब्रह्मचार्याने एक लिस्ट दिली होती. अमेरिकेमध्ये दररोज किंवा जगामध्ये किती प्राणी मारले जातात, कितीतरी लक्ष दशलक्ष पशु आणि प्राणी दररोज माणसांना आहार म्हणून मारले जातात एव्हरीडे. यावर कोणी काउंटिंग करतं का? एवढी लोक मेली आणि एवढे हे झाले जळाले लोक नाही करत ना. आणि ऍक्च्युली ह्याच्यामध्ये जेव्हा हे आग लागलेली तेव्हा न्यूज मध्ये असं येतं, अरे ये सेलिब्रिटी का घर चल गया, वो सेलिब्रिटी का घर चल गया. बाकीचे जे लोक आहेत ते आडावाडा करतात. तुम्ही कधी युट्यूब मध्ये कमेंट वाचा. कमेंट वाचण्यामध्ये आनंद वेगळा असतो. ते कमेंट मध्ये लोक लिहितात की तुम्ही फक्त म्हणता सेलिब्रिटी लोकांची घरं जळली, आमची घरं जळली नाही का? बाकी साधारण जे नागरिक होते 20-30 हजार घरं जळून खाक झाली, सामान्य लोकांची घरं जळली नाही. म्हणजे बघा, द अटेन्शन, जो मॉडर्न आधुनिक जो जमाना आहे तो किती म्हणजे मिसडायरेक्टेड आहे सत्यतेपासून. ह्या गोष्टींमध्ये सुद्धा त्या सेलिब्रिटी लोकांना पॉप्युलर केलं जातं की ये लोग घर जल गया, उसका घर जल गया. बाकी सामान्य व्यक्ती का घर जला उसको पता नहीं, सेलिब्रिटी का घर जल गया तो क्या हुआ, किसी दूसरे घर में शिफ्ट हो जाएगा वो. आणि ह्याला इन्शुरन्स पण भेटेल. इन्शुरन्स काढला असेल ना सेलिब्रिटीने. तुम्ही काढले का घराचा इन्शुरन्स? नाही ना. कसलं इन्शुरन्स काढणार? हा, गाडीचा इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, घराचा इन्शुरन्स, कसं परवडेल सगळे इन्शुरन्स? हा, मुलाचा इन्शुरन्स, नवरा बायकोचा इन्शुरन्स काढले का? नवरा किती दिवस राहील किंवा बायको किती दिवस राहील, मुलं किती दिवस राहतील? पण ते लोक असं इन्शुरन्स काढतात. ते लोक म्हणजे तिथे पण असं नाही की गरीब लोक नसतात, ते पण गरीब लोक आहेत. हे लोक म्हणतात की आमचं तुमचं घर जळलं, मग तुम्हाला कमीत कमी घर तरी भेटेल, इन्शुरन्स भेटेल. आम्ही लोक काय करणार? गरीब लोक जाणार. तर भगवंतानी सिस्टम बनवून ठेवलेली आहे. आपण ज्या प्रकारे वागू त्या प्रकारे आपल्याला त्याचा लाभ किंवा हानी होईल. राईट. तर इथे त्याचं निरूपण आपण केलं होतं. श्लोक नंबर 5 मध्ये सुरुवातीलाच दिलेले आहे, प्रथम पॅरेग्राफ मध्ये. नंतर अफकोर्स प्रभुपादांनी एक पॉइंट उचललेले आहेत. जसं हे आहे बुद्धी. बुद्धी म्हणजे अशी बुद्धी नव्हे की नुसतं आज खायला काय भेटेल किंवा झोपायला जागा कुठे भेटेल याला बुद्धी नाही म्हणत. बुद्धी म्हणजे यथार्थ दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य होय. राईट. ज्ञान म्हणजे चेतन आणि जड पदार्थ वस्तूंना तत्वता जाणणे होय. राईट. आजच्या कॉलेजमध्ये जे दिलेलं ज्ञान ते आहे का असं ज्ञान? आजच्या कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये दिलं जाणारं नॉलेज कसं आहे? एखादा पदार्थ आपल्या भोग करता कसा उपयोगाला येईल की नाही येणार हे बघितलं जातं. राईट. तो पदार्थ आपल्याला किती बांधून ठेवेल या जगाशी हे ना बघितलं जातं. सगळे ऍडव्हर्टाईज फक्त हे सांगतात की या वस्तूचा तुम्हाला जास्तीत जास्त इंद्रियतृप्ती करण्याकरता कसा उपयोग होईल, पण हे नाही शिकवलं जात की ह्या गोष्टीने तुम्ही कसे बांधले जाऊ शकता जगाशी, हे नाही शिकवलं जात. राईट. सो दॅट इज द डिफरन्स. म्हणून ज्ञान म्हणजे ऍक्च्युअली ज्ञान असं प्रभुपादांनी दिलेलं आहे. आणि खूप प्रभुपाद म्हणतात विश्वविद्यालयीन शिक्षणातून जे ज्ञान प्राप्त झालेले असते ते केवळ पदार्थांशी संबंधित असते. म्हणून या ठिकाणी अशा शिक्षणाचा ज्ञान म्हणून स्वीकार करण्यात आलेला नाहीये. असंमोह. असंमोह म्हणजे एक पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, जसं प्रभुपाद लिहितात, जेव्हा मनुष्य द्विधावस्थेमध्ये नसतो आणि तो दिव्य तत्वज्ञान जाणतो तेव्हा तो संशय आणि मोहातून मुक्त होतो. याला म्हणतात असंमोह. राईट. हळूहळू पण निश्चितच तो मोहातून मुक्त होतो. कोणत्याही गोष्टी अंधविश्वासाने स्वीकारू नये. प्रत्येक गोष्टी
स्वीकार काळजीपूर्वक आणि सावधानतेने केला पाहिजे. क्षमा म्हणजे सहनशीलता. प्रबोधनात मनुष्याने सहनशील असले पाहिजे आणि इतरांना त्यांच्या लहान सहान अपराधांसाठी क्षमा केली पाहिजे. लहान सहान अपराध म्हणजे काय? जसं समजा एखादा मूल असेल घरामध्ये, मग त्याला म्हटलं बाळा एक ग्लास पाणी घेऊन ये, येतात त्याने ग्लास पाडून टाकला. मग काय काय आई वडील असे असतात, लगेच त्या गोष्टीवर ना झाला, त्यात तो दिवस गेला आजचा त्यांचा. मग एक छोटा ग्लास पडला तर माफ करून टाकायला पाहिजे. छोटं बाळ आहे, पडलं ग्लास त्याच्याकडे हातांना, दॅट्स ओके, राईट. किंवा समजा घरामध्ये तुम्ही प्रसाद बनवला असेल आणि त्याच्यामध्ये मीठ थोडं एक्स्ट्रा झालं तर माफ केलं पाहिजे ना. नाही केलं पाहिजे का? किंवा थोडी मिरची एक्स्ट्रा झाली, किंवा असे फॉर एक्झाम्पल तुमच्या आवडीची भाजी नसेल आज, माफ केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, पण लोकांना याच्यापेक्षा जास्त म्हणजे विचार करण्यासारखी चांगली गोष्ट त्यांच्याकडे नसते, म्हणून ह्या गोष्टीमध्ये ते अडकून बसतात. जर तुम्हाला चॅन्टिंग करायची असेल हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर तुम्ही काय म्हणाला, अरे यार चॅन्टिंग करायचे, जाऊ दे ना, आज मीठ कमी झालं काय झालं, अजून एक्स्ट्रा वरण घेऊन टाका आणि चला आजचं झालं. 15 मिनिटं भाषण देण्यापेक्षा मीठ घेऊन टाकलं, खाल्लं, निघालं, आपलं संपलं काम. बोबळत बसल्याने काय मीठ त्याच्यामध्ये पडणार नाही आता. राईट. तुम्ही टाकलं तर तुमचं डोकं शांत राहील, जप पण चांगला होईल, त्याच्यावर एकादशी पण आहे, राईट. हरे कृष्ण. दॅट इज क्षमा केली पाहिजे आपण. सत्य म्हणजे इतरांच्या हितार्थ तथ्याचे यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण केले पाहिजे, राइट. किसी को तोड़ मरोड़ के नहीं बताना चाहिए, जो है स्ट्रेट बताना चाहिए. चोर असेल त्याला चोर म्हटलं पाहिजे, राईट. त्यानंतर क्षमा, लास्टच्या पॅरेग्राफ मध्ये पान नंबर 367. क्षमा म्हणजे बेसिकली इंद्रियांचं नियंत्रण करणे. इंद्रिय निग्रह म्हणजे अनावश्यक वैयक्तिक इंद्रिय भोगाकरता इंद्रियांचा उपयोग न करणे होय. इंद्रियांच्या आवश्यक व योग्य गरजा पुरवण्यास कोणताच निर्बंध नाही, परंतु अनावश्यक इंद्रियभोगी आध्यात्मिक प्रगती करता हानिकारक असते. नंतर प्रभू म्हणतात, धनार्जनाची चिंता करू नये. जेवढा आपल्या घरात जेवढा धन आपलं भेटलेलं आहे त्याने चालतंय, चालू द्या. बाकी टाइम भगवत चिंतन करावं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. का? कारण प्रभू लिहितात, मनुष्य जीवनाचे मुख्य प्रयोजन कोणते ते समजून घेण्याकरता मनाला युक्त केले पाहिजे, राईट. कारण अदरवाईज आपण जे बनवलेलं आहे ते एका क्षणार्धात नष्ट होऊ शकतं. आता जर एवढ्या सुखसंपन्न देशामध्ये जर तुम्हाला माहिती असेल, इव्हन 31 पण त्यांच्याकडे मोठा अटॅक झाला होता, टेररिस्ट अटॅक, बघितलं असेल तुम्ही, ऐकलं असेल. आणि आता जर जे जळत चाललेले अजून जळतात तिकडे. ते हॉलिवूड हिल म्हणून तुम्ही म्हणता ना, हॉलिवूड हिल्स, मोठं ते हॉलिवूड म्हणून एक हे येतं, तिथे आग लागला सगळीकडे. ते म्हणत होते की जे तुम्ही पिक्चर मध्ये दाखवता ना, सिनेमामध्ये आग लागते, हिरो उडी मारतो इकडे तिकडे, ऍक्च्युअल आग तिकडे लागली, म्हणजे ऍक्च्युअल आग त्यांना बघायला भेटली. आता जे सिनेमामध्ये तुम्ही त्याला डिपिक्ट करता आग लागण्याचं चित्रण, तर वास्तविक जीवनामध्ये आग दिसते तुम्हाला आता. आणि जे तुम्ही जीवनभर कमवलं असेल ते क्षणार्धामध्ये गायब होऊन जातं. क्षणार्धामध्ये जेव्हा आग लागते ना, तेव्हा किती मिनिटांमध्ये जळून खाक करतात सगळ्या गोष्टी. एक टेबल खुर्चीचं बनवायला किती वेळ लागतो माहितीये का? टेबल सोडा, मी ते एक भगवंतांकरता छोटे बेड बनवून दिले होते तिकडे, विठ्ठल रुक्मिणी करता एक छोटेसे भगवंतांचा, एक छोटीशी गादी, 2 उश्या, आणि त्याच्यावरती हे काय त्याला म्हणतात ते बेडशीट, चद्दर अंगावर घ्यायची. 3 दिवसांनी त्यांनी मला दिले, 3 दिवसांनी. आणि त्याला नष्ट करायचं असेल तर किती वेळ लागेल? 5 मिनिटांमध्ये जळून खाक होतात सगळ्या गोष्टी, राईट. ऑफकोर्स हे आता भगवानाच्या सेवेत आता ही सनातन प्रगती होईल, ज्याने बनवण्याकरता एंडेवर घेतले आणि जे लोक सेवा करतील. पण आपण आपल्याकरता जे काही बनवलेलं आहे आणि जे जळून गेलं त्याचा आपल्याकरता काहीच फायदा नाही. जर आपण ते कोणाला दान पुण्य केलं असं आणि जळलं असं तरी आपल्या क्रेडिटमध्ये राहिलं असतं, माहितीये का तुम्हाला? जरी आपण कोणाला दान दिलं आणि नंतर जळून गेलं तरी पण आपल्या क्रेडिटमध्ये राहिलं असतं, राईट. म्हणून जीवनामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढंच करावं, बाकी
अध्यात्म करता वेळ द्यावा. कारण जे बाकी आपण ज्याच्याकरता वेळ देतोय ते आपल्याकडे राहील का नाही याची काही गॅरंटी नाहीये आणि इव्हेंच्युअली राहणार पण नाहीये. राईट. आपलं शरीर असेल, मन, बुद्धी, अहंकार, आपल्या आसपास राहणारे लोक कोणी राहणार नाही. आपण जेवढी भक्ती केले बस आपल्यासोबत तेवढंच जाईल, बाकी सगळं स्वाहा. प्रलयाच्या वेळेला पण अग्नी लागते माहिती ना. प्रलयाच्या वेळेला जेव्हा प्रलय होतो ना, जेव्हा सृष्टीचा अंतिम, तेव्हा पण भयंकर आग लागते. कदाचित तुम्हाला आता मिनी सॅम्पल बघायला भेटत असेल आग म्हणजे कशी असते. राईट. सो लाईक दॅट प्रभात म्हणतात. आणि सुख आणि दुःख, जे भक्तीजवळ घेऊन जातं ते सुख, भक्तीपासून जे दूर घेऊन जातं ते दुःख. नंतर प्रभात म्हणतात भव किंवा जन्म हा देहाशी संबंधित आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये आत्म्याचा विचार केल्यास आत्म्याला जन्मही नसतो किंवा मृत्यूही नसतो. आणि याबद्दलची चर्चा आपण भगवद्गीतेच्या प्रारंभीच केलेली आहे. आणि नेक्स्ट प्रभात म्हणतात भविष्य काळाबद्दल चिंता केल्याने भय निर्माण होते. बरोबर आहे. किती लोकांना चिंता आहे भविष्य काळाची? नाहीये. मधुसूदन प्रियामध्ये तुम्हाला चिंता आहे. लय चिंता होते. माझा पोर कसं करेल, त्या पोराला 2 मुली झाल्यात, त्या मुलींचं कसं होईल, त्या मुली व्यवस्थित सांभाळतील ना घरातली संपत्ती, पैसा पाणी जो जमवलेला आहे. तुम्ही काळजी करा, नाही असं नाही, पण एक पर्टिक्युलर क्षमतेच्या पलीकडे तुम्ही काहीच करू शकत नाही. ऍक्च्युली यू आर हेल्पलेस. असाही आहात तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही फक्त माहिती का ते चित्रण चाललं म्हणून सांगतो तुम्हाला. ते काय लोक काय करतात, तिकडे जे आग लागले ना, जे मोठे मोठे सेलिब्रिटी लोक, ते लोक, कारण हे सगळं टीव्ही स्क्रीन मध्ये रिले करतात. ते लोक तिकडे आग लागले, सगळे न्यूज चॅनल तिकडे बसलेत ते. तर हे लोक इथे बसून दुसरीकडे जिथे बसले ते लोक बघतात की माझं घर कसं जळते बघ. दरवाजा जळला, आता पलंग जळला, आतमधला कबड जळला, आणि शनार्थामध्ये सगळं जळून. हे स्वतः बघतायत टीव्ही मध्ये बसून, स्वतःचं घर जळताना बघतायत. विचार करा. त्याच्यावरती आणि पूर्ण आयुष्य ओतलेलं, अरबो रुपये खर्च केलेत, खरबो रुपयाचं नुकसान क्षणार्धामध्ये. म्हणून इथे बरोबर लिहितात कृष्ण भावनामयित मनुष्याला मुळीच भय नसते, कारण त्याला आपल्या कर्मामुळे निश्चितच आध्यात्मिक विश्वाची, भगवत धामाची प्राप्ती होणार असते. याचे त्याला भविष्य काळात अत्यंत उज्ज्वल असतं. राईट. आपल्याला चिंता आता काय आहे की काय होईल. अरे काय येईल म्हणजे काय, तुम्ही भक्ती करा सगळं चांगलं होईल. भक्ती नका करू सगळं हरिबोल होणार आहे. राईट. ज्याने भक्ती केली त्याला टेन्शन नसतं, बिंदास असतो तो. क्योंकि डर किसको रहता है? डर उसको रहता है जिसको कुछ खोने का डर है. बराबर ना. अब जब हमें कुछ खोने का डर ही नहीं तो फिर किस बात का डर है? जो है वो कृष्ण का है. अगर कृष्ण चाहेंगे लेके जाना है लेके जाएंगे. एक आमच्याकडे माताजी होती इथे काही दिवसांपूर्वी आमच्या सत्संग प्रोग्राम मध्ये. तिच्या मुलाला काहीतरी टर्मिनल कॅन्सर काहीतरी झालेला आहे, तो डेथ बेडवरती आहे. मग ती म्हणत होती एकदा की अरे इसको बहुत मदद चाहिए, कोई मदत करेगा क्या, पैसे का. तर मी एक नंबर दिला, आमच्या आहे तिथे कॉन्टॅक्ट मध्ये डिवोटी, त्यांची एक ट्रस्ट आहे. मग त्यांनी फोन केला माताजीने आणि सगळं केस स्टडी केला आणि माहित करून घेतलं की काय आहे ना त्याच्यामध्ये आहे. त्यांना कळलं की टर्मिनल केस आहे, मृत्युमुखी पडणार आहेत. पण ह्यांना घाबरायला व्हायचं की आता माताजीने सांगायचं कसं की तुमचा मुलगा मृत्युमुखी पडणार आहे, कसं सांगणार. हे लोक घाबरत होते. ते म्हणत होते की माताजी सिरियस है, देख रहे हम लोग सिरियस है. एक दिवशी ती माताजी म्हटली की जो है आप बताओ ना, क्यों डरते हो. मी माताजी त्यांना सांगायला लागली यांचा मुलगा आहे. म्हटले आप बोलो ना, इसमें डरने की क्या बात है. अगर कृष्ण ने मुझे दिया है तो कृष्ण ही लेके जाएंगे उसको, अगर लेके जाएंगे तो लेके जाएंगे, इसमें डरने की क्या बात है. आई म्हणते मुलाबद्दल त्याच्या. आणि हे बाकीचे सगळे लोक घाबरत होते, डॉक्टर लोक सांगायला की कसं सांगणार तिला. हे म्हणते की इसमें डरने की क्या बात है, कृष्ण ने दिया है, जब तक दिया है, जब कृष्ण चाहेंगे लेके जाना है लेके जाएंगे, वो उनका ही है, मेरा थोड़ी है. इसलिए मुझे कोई डर नहीं है, मुझे कोई चिंता नहीं है. अगर कृष्ण लेके जाएंगे तो उनको मालूम है सही जगह कहाँ लेके जाना है उनको, मैं थोड़ी जानती हूँ उसकी सही जगह क्या है. हरे कृष्ण. असं जेव्हा असेल तेव्हा निर्भयता येते आयुष्यामध्ये, मग तुमचा जप चांगला होईल. अदरवाईज तुम्ही चॅन्टिंग करता आणि अर्धा दिवस फक्त टेन्शन मध्ये असताल, काय होईल.
आपल्याला लक्ष त्याच्यात घालायचं नाही की काय होईल, लक्ष घालायचं आपल्याला चॅन्टिंग मध्ये, देन आपलं शुद्धीकरण होतं. राईट. सो दॅट्स प्रॉपर सांगतात. असे भरपूर प्रबोधांचे सुंदर प्रपोर्ट त्याच्यामध्ये दिले. नंतर खाली अहिंसा म्हणजे दिलेलं आहे. अहिंसा म्हणजे नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये, अहिंसा म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काही न करणे होय. राईट. याला अहिंसा म्हणतो. अहिंसा म्हणजे असं नाही फक्त दुसऱ्यांना मारायचं, म्हणजे मारायचं नाही. तुम्ही एखाद्याला दुखवत असाल ती पण हिंसाच आहे. तुम्ही एखाद्याचा अपमान करत असाल ही पण हिंसाच आहे. राईट. असं काही करू नये ज्याने समोरच्याला दुःख होईल. दॅट इज अहिंसा. लाईक दॅट. राईट. नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणतात समता. समता म्हणजे राग आणि द्वेष यातून मुक्त होणे होय. अत्याधिक आसक्ती किंवा अत्याधिक अनासक्ती ही बरी नसते. मग हे भागवतच्या 11व्या स्कंदामध्ये एक श्लोक आहे उद्धव गीतेमध्ये, ना अति निर्विण्ण ना अति सक्तो, ज्यादा आसक्त रहना ये भी आदमी भक्ति नहीं कर सकता है. अगर संसार से ज्यादा आसक्त है, व्यक्ति संसार से पूरा विरक्त है तो भी भक्ति नहीं कर सकता है, क्योंकि भक्ति करने के लिए संसारिक चीजों को भगवान की सेवा में लगाना पड़ता है. बरोबर है का नहीं? बरोबर है का नहीं? एखादा म्हणेल नहीं नहीं मैं तो बिल्कुल हाथ नहीं लगाऊंगा मोबाइल को, मैं तो बिल्कुल हाथ नहीं लगाऊंगा ये इलेक्ट्रिक फैन को या स्कूटर को या पंखे, बिल्कुल हाथ नहीं लगाऊंगा मैं, या फिर मैं ये शहर में बिल्कुल नहीं रह सकता, मैं कंप्लीटली विरक्त हूं. काय सेवा करेल तो? तुम्हाला उद्या समजा है ना, हे एक्झाम्पल तुम्हाला याच्या दिवशी दिसतं. कधी माहिती का? एकादशी, सॉरी जन्माष्टमीला काही लोक व्हॉलेंटियर सेवा करायला येतात आणि ह्या लोकांना चक्करून पडतात. व्हॉलेंटियर आहेत, येतात सेवा करायला कारण उपवास असतो. बरोबर आहे. ह्या चक्कर येऊन पडतात खाली. मग आता यांची काळजी घ्यायला अजून 2 व्हॉलेंटियर लावा. हे लोक आलेले सेवा करायला, अति केल्याने. आता ह्यानं जर सांगितलं अरे प्रभु आप सेवा करने के लिए आए, यू टेक सम एकादशी प्रसाद लिटिल बिट एंड डू सेवा. नहीं मैं पूरा विरक्त हूं, कंप्लीट फास्टिंग करूंगा तो आपके सेवा में अगर और 2 लोगों को लगा दिया तो सारे फास्टिंग का ही पर्पज फेल हो गया ना. मी असं म्हणत नाही उपवास करू नये कोणी, उपवास करावा, पण उपवासापेक्षा महत्वाची गोष्ट आहे आपली सेवा. कारण उपवासाचा उद्देश काय आहे? सेवा. जर उपवास करून तुम्ही दिवसभर झोपून राहत असाल घरी मुंगडी घेऊन, आज उपवास केलाय मी, आज काहीच करणार नाही मी, आज मी झोपून राहणार दिवसभर, असल्या उपवासाला काहीच अर्थ नाहीये. तर तुम्ही उपवास करून दिवसभर चॅन्टिंग करत असाल हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, किंवा सेवा करत असाल, त्याला अर्थ आहे. राईट. म्हणून अति आसक्ती राहणे किंवा अति विरक्त राहणे हे भक्ती करता पोषक नसतं. जेव्हा आवश्यक आहे तेव्हा आसक्त व्हावं लागतं, जेव्हा गरज आहे तेव्हा विरक्त व्हावं लागतं. जेव्हा तुमची मग आता कधी कधी जेव्हा सांगितलं जाईल तुम्हाला आता उपवास करा, नाही आता मी भरपूर खाणार, अरे आता गरज नाही ना राजा, आता उपवास कर ना. म्हणून भक्ती ही देशकाल परिस्थिती पात्र बघून केलं जातं की आपल्याला आता काय गरज आहे. राईट. सो लाईक दॅट. त्यानंतर तुष्टी म्हणजे मनुष्याने अनावश्यक कर्म करून अधिकाधिक भौतिक वस्तूंचा संग्रह करण्यात उत्सुक असू नये. भगवंतांच्या कृपेने जे काही मिळते त्यावर समाधान मानावे, याला तुष्टी असे म्हणतात. राईट. कारण मग याने काय होतं, एक्स्ट्रा एंडेवर होत नाही आयुष्यामध्ये, वेळ वाचतो आणि तो वेळ आपण भगवत भक्तीमध्ये इस्तेमाल करू शकतो. नेक्स्ट प्रभू म्हणतात तपस्या कशी असायला पाहिजे. प्रभू म्हणतात उदाहरणार्थ प्रत्येकाळी उठून स्नान करणे, तपस्या आहे ना. आता 4 वाजता 5 वाजता आंघोळ करणे थंड पाण्याने, आहे का ना तपस्या. पण तुम्ही करता का? भक्ती करता पोषक आहे, चॅन्टिंग करता येतं सकाळी. त्यानंतर कधी कधी पहाटे उठणे अत्यंत कष्टदायक असते, परंतु स्वच्छने असे कष्ट सहन करणे म्हणजेच तप होय. त्याचप्रमाणे महिन्यातून ठराविक दिवशी उपवास करण्यासंबंधी अनेक विधिविधाने आहेत. मनुष्याला असे उपवास करणे आवडत नसेल, परंतु कृष्ण भावनेच्या विज्ञानामध्ये निश्चयाने प्रगती करण्याकरता मनुष्याने वैदिक आदेशानुसार वेळोवेळी शारीरिक कष्ट घेणे जरुरी आहे. आय लाईक दॅट. देन नंतर म्हणतात प्रभात दान बद्दल सांगावे तर व्यक्तीने आपल्या मिळकतीतून 50% दान सत्कार्यासाठी द्यावे. देता तुम्ही 50%? 50% देता तुम्ही म्हणाल की प्रभू आमच्याकडे काहीच उरणार नाही, कारण आम्ही 50%च कमवतो.
राईट. म्हणजे सॉरी या म्हणण्याचा अर्थ असा आहे की 50% म्हणजे काय, बेसिकली इट्स अ चॅरिटेबल डिस्पोजिशन. देण्याची सवय आपल्याला असावी. भले 4 आणे पण द्याल तुम्ही चालेल, 1 रुपया द्याल चालेल, देण्याची सवय असली पाहिजे. राईट. म्हणजे आज जर आपल्याला देण्याची सवय असेल तर उद्या जेव्हा आपल्याला देण्याकरता भरपूर आपल्याला काळ असेल तेव्हा आपण देऊ शकू. आणि आज जर सवय नसेल आणि उद्या जेव्हा आपल्याला संधी आहे जास्त देण्याची तेव्हा आपल्याला द्यायची इच्छा होणार नाही. जसं आज तुम्हाला चॅन्टिंग करायची सवय आज जास्त नसेल पण तुम्हाला जेवढा वेळ भेटतो 2 तास 16 राऊंड तुम्ही करता, जर आपली सवय असेल तर जेव्हा तुम्हाला संधी भेटेल जास्त चॅन्टिंग करता तुम्ही कराल. अदरवाईज चॅन्टिंग करणार नाही जेव्हा संधी असेल तेव्हा. मग आपल्या मस्त फिरा 16 माळा झाल्यावरती. दिस इज डिस्पोजिशन. राईट. लाईक दॅट. अशा प्रकारे प्रभुपाद नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये म्हणतात, यश हे श्री चैतन्य महाप्रभूने सांगितल्याप्रमाणे असावे. श्री चैतन्य महाप्रभूने म्हटले आहे की मनुष्य जेव्हा महान भक्त म्हणून ओळखला जातो तेव्हा तो प्रख्यात होतो. हेच वास्तविक यश होय. लाईक दॅट. फायनली लास्ट पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद कन्क्लूड करतात, आपल्याला जे शुभ किंवा अशुभ आढळते त्याचे मूळ श्रीकृष्ण आहेत. जी गोष्ट श्रीकृष्णांमध्ये नाही ती गोष्ट स्वतःहून भौतिक जगामध्ये प्रकट होऊ शकत नाही. याला ज्ञान म्हणतात. सर्व वस्तू निरनिराळ्या अवस्थांमध्ये अस्तित्वात आहेत हे आपल्याला जरी माहीत असले तरी या सर्व गोष्टींचे उगमस्थान श्रीकृष्ण आहे याची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे. जसं ते उदाहरण तुम्हाला माहिती असेल सूर्याचं आणि छायेचं. आता छाया जी असते ती सूर्यापासून येते का? सावली सूर्यापासून येते का? पण सावलीला कारणीभूत कोण आहे? सावली सूर्यापासून येत नाही पण सावलीला कोण कारणीभूत आहे सांगा? सूर्य आहे ना. आता गंमत झाली ना. सावली सूर्यापासून येत नाही पण सावलीला कारणीभूत कोण आहे? हा. त्याच प्रकारे आपल्यामध्ये असणारे राग द्वेष हे श्रीकृष्णापासून येत नाहीत पण श्रीकृष्ण त्याला कारणीभूत आहेत. कसं आहे बघा, जसं आपण सूर्यापासून दूर दूर जाऊ तेव्हा काय होईल? आपण सूर्यापासून दूर जाऊ आणि अंधारात जाऊ तेव्हा काय होईल? आपण अंधारामध्ये राहू ना. तुम्ही म्हणाल की तो सावलीचा प्रश्नच नाही, कुछ अच्छा ना बुरा, न्यूट्रल. राईट. आणि तुम्ही जेव्हा सूर्यामध्ये असाल तेव्हा तुम्हाला सावली भेटेल नाही. सूर्यामध्ये उभे राहाल तेव्हा सावली असेल ना आपली. राईट. म्हणजे लक्षात ठेवा, या जगामध्ये असणाऱ्या बऱ्याच गोष्टी भगवंतांनी क्रिएट केलेल्या आहेत परंतु त्या गोष्टींना कसं परस्यू करायचं हे आपल्यावरती आहे. आपण जसं श्रीकृष्णापासून दूर जाऊ तसं तसं आपल्यामध्ये अंधारात जाईल. जसं जसं आपण श्रीकृष्णाच्या जवळ जाऊ तसा तसा अंधार दूर होत जाईल. राईट. कृष्ण सूर्य समा माया होय अंधकार, जहा कृष्ण नाही तहा माया अधिकार. राईट. म्हणजे आपण जर सूर्यापासून जर पाठ वळवली तर आपल्याला शॅडोचा एक्सपिरियन्स येणार नाही. शॅडोचा एक्सपिरियन्स येईल जर पाठ वळवली तर आपण सूर्यापासून. राईट. आणि आपण सूर्याला फेस केलं तर आपल्या समोर कुठे सावली येते? नाहीये ना. तर त्याच प्रकारे या जगामध्ये असणारे सगळे जे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, तुम्ही दुःख म्हणता किंवा कष्ट म्हणता किंवा व्हॉटेवर, हे सगळे श्रीकृष्णांपासून दूर गेल्यामुळे उत्पन्न होतात. आपल्यावरती आहे डिसिजन, आपल्याला भगवंताच्या जवळ जायचंय की त्यांच्यापासून दूर जायचंय. तुम्ही भगवंतांजवळ असाल तर मायाचं साम्राज्य नष्ट होईल. जेव्हा भगवंतांपासून दूर जाल तेव्हा मायाचं साम्राज्य क्रिएट होईल. राईट. सो लाईक दॅट भगवंतांनी सिस्टम बनवलेली आहे पण सिस्टम करतो भगवंत, जबाबदार नाही येतो. जसं जेलमध्ये कोणाला जायचंय कोणी ठरवतं? तुम्ही ठरवता की जेल ठरवते? सांगा मला. कोण ठरवतं? तुम्ही ठरवता.
की जेल ठरवते? जेलमध्ये गेलाय कोणी? नाही गेलाय. पोलीस तुम्हाला पकडायला येतात ना तुम्ही जर चोरी केली तर. मग पोलिसांनी ठरवलं ना की याला पकडायचं याला नाही पकडायचं. मग पोलिसांनी ठरवलं ना, निर्णय घेतला की याला पकडायचं याला पकडायचं नाही. पोलिसांनी ठरवलं, पण त्याने ठरवण्या अगोदर आपण ठरवलं की मला कोण पकडेल. आपण चोरी केली तर पोलीस आपल्याला पकडणार, आपण चोरी नाही केली तर आपल्याला पोलीस नाही पकडणार. म्हणजे भगवंतानी एक असं जग बनवलेलं आहे, त्या जगामध्ये जग नका बोलू त्याला, असं म्हणा एक सर्कस बनवलेले आहे, सर्कस. उस सर्कस में कौन से किस आइटम को जाके चखना है आपका चॉइस है ना. फिर उसका अपना अपना हिसाब आपको चुकता करना पड़ेगा वहां पे. आप डिसाइड कर सकते हैं मुझे क्या लेना है क्या नहीं लेना है. जैसे होटल मध्ये मेनू है, यू डिसाइड कौन सा लेना है कौन सा नहीं लेना है. क्या खाने से क्या होगा आपको मालूम है, और कितना बिल भरना पड़ेगा वो भी आपको मालूम है. बरोबर है का नाही. सो इट इज समथिंग लाइक अशा प्रकारे हे क्वालिटीज दिलेले आहेत. भगवंत म्हणतात की ये क्वालिटीज से आप मुझे जान नहीं सकते क्योंकि ये क्वालिटीज मैंने तयार की है. हा, दीज आर ऑल क्वालिटीज इन द मोड ऑफ गुडनेस. सत्वगुणाच्या मार्गावर घेऊन जातात, परंतु हे या गुणाने फक्त आपल्याला माहित पडणार नाही भगवंत. तुम्ही चांगले म्हणाल आणि आपल्याला भगवंताच्या मार्गावरती घेऊन जातील, पण कम्प्लिटली नॉलेज आपल्याला भगवंत भेटणार नाहीत. राईट. नंतर भगवंत म्हणतात महर्षय वाचा श्लोक नंबर 6. कोण वाचेल? सुरेश्वर गौरंग दास माताजी वाचा श्लोक नंबर 6. देन नेक्स्ट. महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा. सप्तर्षिगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात, आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. येस. मग अगोदर भगवंतांनी सांगितलं होतं की सगळे हे ऋषी मला जाणू शकत नाही. आता त्या ऋषींची लिस्ट त्यांनी दिलेली आहे भगवंतांनी इथे. राईट. मग ती लिस्ट प्रभुपादांनी आपण तात्पर्यामध्ये इलॅबोरेट केलेली आहे. ब्रह्माजींपासून 4 कुमार आले, 7 ऋषी आले, रुद्र आले, मनु आले. राईट. अशा प्रकारे इलॅबोरेट लिस्ट तात्पर्यामध्ये दिलेली आहे, तुम्ही ते वाचू शकता. ही लिस्ट आहे. राईट. महर्षय सत्व सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा, लाईक दॅट. अँड द नेक्स्ट भगवंत म्हणतात श्लोक नंबर 7 मध्ये वाचा. कोण वाचेल? हा, प्रदीप पोपळे प्रभू वाचा. प्रभूजी माझ्याकडे भगवद्गीता नाही, मी ऑफिसमध्ये असून त्यामुळे. ओके, चालेल. प्रीती गोविंद माताजी वाचा. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम प्रभूजी. प्रणाम. एता विभूती योगच मम यो व्यक्ती तत्वता सो विकल्पन योगेन युज्यते नात्र संशय. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योग शक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो, यात मुळीच संशय नाही. येस. जेव्हा आपल्याला कशा प्रकारे ते आता भगवंत चतुर्श्लोकी भगवद्गीतेमध्ये सांगतील. 4 श्लोकांमध्ये भगवद्गीतेच्या नेक्स्ट सेक्शन मध्ये 8, 9, 10, 11 ही चतुर्श्लोकी भगवद्गीता गीतेमधली. राईट. जो माझ्या ऐश्वर्याच्या आणि योगशक्तीच्या बाबतीमध्ये ज्याला माझ्याबद्दल खात्री पटते तो अनन्य भावाने माझ्या भक्तीमध्ये काय होतो? तत्पर होतो. लक्षात ठेवा, जेव्हा कळेल की संपूर्ण जगत कृष्णाने व्याप्त केलेलं आहे. जेव्हा प्रभुपाद कलकत्तामध्ये होते आणि कलकत्त्यावरती बॉम्ब पडत होते, जापनीज बॉम्ब, आणि प्रभुपादांना काही त्यांचे भक्तगण म्हटले, त्यावेळेला प्रभुपादांना अभय म्हणून होते. अभय, अरे अभय अभय भागो, यहाँ से बॉम्ब गिर रहा है. प्रभुपाद काय म्हटले? ये बॉम्ब जो है ना ये कृष्ण है. मैं इस बॉम्ब में कृष्ण को देख रहा हूं. अब कृष्ण मेरे घर में आ रहे, मैं उनके लिए पुड़ी बना रहा हूं. तेव्हा प्रभुपाद ऍक्च्युअली पुऱ्या बनवत होते. त्यांच्या घरामध्ये लड्डू गोपाळ होते, लड्डू गोपाळ करता पुऱ्या बनवत होते, गिटी करता. मतलब मैं भगवान के लिए पूरी बना रहा हूं. सो दिस बॉम्ब इज कृष्णा. ये जो बॉम्ब है ना वो कौन है? कृष्ण है. और उनका मुझे स्वागत करना चाहिए. कृष्ण आए तो अभी स्वागत करना चाहिए ना. ऐसा मृत्यु क्या है? मृत्यु एक बॉम्ब है ना, तो कृष्ण का स्वागत करना चाहिए ना. कैसे करना चाहिए? रोते रोते, संडास टॉयलेट करते हुए.
माहिती ना तुम्हाला मरणासन्न लोक काय करतात? त्यांना आगवण होते, लघवीला होते, तांडा नाका फेस बाहेर पडतो. अशा प्रकारे कृष्णाचं स्वागत करून काम बनणार नाही आपलं. कृष्ण का स्वागत कैसे करना चाहिए? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. लेकिन इसके लिए ट्रेनिंग होना चाहिए ना. जिंदगी भर खाली वही किया होगा, जन्म मृत्यु जरा व्याधि, आहार निद्रा भय मैथुन, तो लास्ट में कैसे स्वागत करोगे कृष्ण का? राइट. म्हणून ज्याने भगवंतांना जाणलेलं आहे की इवन इन द गुड अँड इवन इन द बॅड बोथ साइड कृष्णा इज देअर ना. आता ही एवढी आग लागले बघा, आता किती लोक आरडाओरडा करतील, है ना, भगवान ने ऐसा क्यों किया, भगवान ने वैसा क्यों किया, ये क्या है वो क्या है. भगवंतांनी सिस्टम बनवली, ती परफेक्ट सिस्टम बनवलेली आहे आपल्या साक्षात्काराकरता. मी असं म्हणत नाही की आपल्याला सहानुभूती नसावी. आपल्याला प्रत्येकाबद्दल सहानुभूती पाहिजे ज्याच्या जीवनामध्ये वाईट घडलेलं आहे. डेफिनेटली वी प्रे फॉर देम. पण जर मनुष्य यातनं काही शिकत नसेल तर तो नेहमी कसा राहतो? नेहमी जनावरच राहतो. मग आज एक आग लागली, उद्या पण दुसरी आग लागेल, परवा लागेल. मग लॉस एंजलिस मध्ये पहिल्यांदा आग लागली नाहीये, याच्या अगोदर पण बऱ्याच आग लागलेल्या आहेत. 2017 मध्ये सुद्धा 17 वर्षापूर्वी पण आग लागल्या होत्या भरपूर. आपण लेसन घेतच नाही ना प्रकृतीकडनं, आपल्याला काय काय कष्ट भोगायला भेटतात ते. तसं ते उदाहरण आहे ना एक, ते एक मनुष्य होता, एक फार मोठा जमीनदार. तो आपल्या घराच्या वरनं रोज धन दौलत फेकायचा खाली. सगळे लोक येऊन गोळ्या करून घेऊन जायचे आणि कोणी बघायचं नाही वरती की कोण दे रहा है. कोणीच बघायचं नाही कोण दे रहा है भाई, ये संपत्ती हमें इतना. हा जो मनुष्य होता, जो वाटत होता, हा एक दिवशी त्याने आपल्या एका कोणाला तरी सांगितलं, मंत्रीचा कोणतरी होता, त्याला म्हटलं की अरे मैं रोज इनको इतना ही देता हूँ, है ना. गुरुला सांगितलं, म्हणते की ये कभी मेरे को रिकॉग्नाइज करते नहीं कि कौन दे रहा है और कुछ थैंक यू बोलते नहीं एक बार भी. तो ते गुरुजी म्हटले एक काम करो, कल सुबह जब बांटने जाओगे ना, कल सुबह हीरे मोती और कपड़ा लत्ता खाने की चीज मत फेकना नीचे, पत्थर फेकना, पत्थर. जेव्हा लोक घ्यायला आली सगळ्या वरना काय पडलं? दगड पडली. जसं तुम्ही जेव्हा प्रसादाच्या लाईनीमध्ये असता, कधी मान वरून बघितले का? जो समोर सर्वर आहे तो बिचारा जेवलाय का? त्याने आपल्याकरता किती प्रसाद ठेवलाय का? आपल्या प्लेटमध्ये जर एक आयटम कमी पडला तर लगेच वरती, क्या रे प्रॉब्लेम क्या है, प्लेट डालो ना. कधी विचारलं का आपण? कधी चौकशी करतो का कधी आपण कि सर्विंग करने वाले ने कुछ प्रसाद लिया है क्या, या फिर उसके पीछे जो लाइन में खड़े हैं 4 लोग सर्विंग कर रहे हैं उनका प्लेट बना हुआ है क्या, या उनको सारा आइटम मिला क्या प्रसाद का. लेकिन जब हमारे प्लेट में एक आइटम भी कम अगर गिर जाए, एक आइटम, समझो आपने सब कुछ मिल गया, दाल चावल सब्जी रोटी, लास्ट में स्वीट था, वो स्वीट अगर नहीं मिला महायुद्ध छिड़ जाता है उसके लिए. काय रे स्वीट संपलं, असं कसं संपलं स्वीट? हा तुम्हाला व्यवस्थित सर्विंग करता येत नाही का रे? हा सगळ्यांना व्यवस्थित सर्विंग केली पाहिजे ना. ये मंदिर वाले क्यों कम बनाते प्रसाद? ये तो प्रसाद दो ही मत हमको. अरे 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 जरा थांब, जरा थांब. याच्यावरती एवढं बवाल करायची काय गरज आहे? नहीं मिला तो क्या करोगे? कम से कम दाल चावल सब्जी रोटी तो मिला. पीछे वाले को पूछो कुछ मिला कि नहीं मिला. जो उससे पीछे और खड़ा है उसको कुछ मिला कि नहीं मिला. म्हणून भगवंताने जेव्हा ही सिस्टम बनवलेली आहे ना, याला म्हणतात बॅड कर्मा. राईट. आता जी आग लागली तिथे, किंवा आपल्याकडे काही कोणी घरामध्ये कोणी वारला, किंवा कोणाच्या दुर्घटना झाली, कोणी काही झाला, दिस इज ऑल बॅड कर्मा. राईट. मग मी भगवंतानी बॅड कर्मा सिस्टम बनवलेली आहे, आपल्याकरताच बनवलेली आहे ती. जेव्हा दगड पडता ना, दगड, तेव्हा लोग ऊपर बघायला लागले, अरे दगड़ कौन फेंक रहा है. अच्छा इतना दिन तक ऊपर कभी देखा क्या? ऊपर से कितना माल गिर रहा है, पैसा गिर रहा है, धन दौलत गिर रहा है, आज तक ऊपर देखा नहीं. अभी पत्थर गिरा तो ऊपर देख रहा है ना, अब देख लो इधर मैं खड़ा हूं, आज तक मैं दिया हूं आपको, नाउ रिकॉग्नाइज मी. तसंच भगवंत आहेत. राईट. जेव्हा आग लागली तो आता मग लोक वरती बघतील, अरे कौन है यार ऊपर, क्यों ऐसा किया भगवान आपने हमारे साथ. अच्छा किया तो कभी पूछा क्या, क्यों अच्छा किया भगवान हमारे साथ, पूछा कभी? कोणी विचारतं का असं कधी? कोणी असं डेस्परेट होतं, समजा एखाद्याला लॉटरी लागली, किंवा लॉटरी खेळू नये बाय द वे, समजा चुकून लागली तुम्हाला, किंवा तुम्हाला भरपूर भयानक प्रमोशन भेटलं ऑफिसमध्ये, भयानक म्हणतोय मी, भयानक,
ठीक आहे. तुम्ही कधी मंदिरात जाऊन असं जोरात जोरात आरडाओरडा करून म्हणता का, देवा तू का दिलंस मला, का दिलंस तू मला, का दिलंस? कधी म्हणता का तुम्ही? म्हटलं का ते आतापर्यंत? कधी म्हटलंय का? पण जर काय थोडं जरी वाईट झालं तर जाऊन नक्की आरडाओरडा करता, देवा तू का केलंस मला, देवा का केलंस, मी लय प्रेम केलं तुझ्यावरती आणि तू मला हे दिलंस. पूर्ण रडून रडून दिवस काढणार तिथे. चांगलं झालं तिथे जाऊन रडलात का, देवा का केलंस, तू मला एवढं का दिलंस, एवढं प्रेम माझ्यावरती का करतो तू? तेव्हा आनंदाशी येतात प्रभूजी. हरे कृष्ण. पण डेस्पिरेशन आहे का आपलं तेवढं थँक्यू म्हणायला देवाकडे? डेस्पिरेशन आहे का तेवढं आपलं? नाहीये ना. डेस्पिरेशन फक्त आपलं वाईट झालं तरच डेस्पिरेशन आहे, राईट? चांगलं झालं तर डेस्पिरेशन नाहीये. हे दर्शवतं की आपण किती फक्त एकाच बाजूने विचार करतो, आपण दोन्ही बाजूने विचार करत नाही, राईट? दोन्ही बाजूने आपला विचार नाही आणि म्हणून आपण जगामध्ये कष्ट भोगत असतो. आणि हे द्वंद्व जे आहे ना आपल्याला पकडून ठेवतो. इच्छा द्वेष समत्वेन दंदुमयेन भारत. त्या इच्छा आणि द्वेषमुळे आपण जगात अडकून राहिलेलो असतो. उद्या जेव्हा तुम्हाला प्रमोशन भेटेल तेव्हा देवा जाऊन नक्की बोला, देवा तुम्हाला का दिलंस? असं नाही का म्हणू की घेऊन टाका, पण म्हणा देवा मी ऍक्च्युली माझी लायकीच नाही पण तुम्ही मला दिलं. अहो मी कुठलं काय मी आणि तुम्ही मला दिलं, का दिलं तुम्ही एवढं मला समजत नाहीये. सो दिस इज द वे. इथे भगवान म्हणतात की जर तुम्ही अशा प्रकारे श्रीकृष्णांना सगळीकडे पाहायला जर लागलात, एताम विविध योगमच ममयो वेत्ति तत्वता, इस तरह से जब आप मुझे सब जगह देखने का चेष्टा करेंगे, इस संसार के अच्छे में और बुरे में, हर चीज में, इससे क्या होगा? सो विकल्प नहीं योगे नहीं ज्योतिनात्र संशय. आपके पास फिर कोई ऑप्शन ही नहीं रहेगा मेरी पूजा करने के अलावा. अरे जब आपको पता चलेगा कि हर जगह कृष्ण ही कृष्ण है, चाहे मृत्यु हो उसमें भी कृष्ण है, जन्म हो उसमें भी कृष्ण है, बुढ़ापा उसमें भी कृष्ण है, बीमारी उसमें भी कृष्ण है, लॉटरी लग गया उसमें कृष्ण है, अच्छा पैसा लूट गया उसमें भी कृष्ण है, बाल सफेद हो गए, आपके बाल सफेद हो गए, किसी किसी के बाल सफेद हो गए, आईने में देखते एक बाल सफेद हो गया, अरे बाप रे ऐसा कैसे हो गया, एक बाल सफेद हो गया एक. आमच्या ब्रह्मचार्यांचे केस नसतात, आम्हाला कधी कधी शिखेवरती एक केस पांढरा दिसतो ते मागे, किंवा एकदम ग्राफिकली सांगायचं तर नाकाच्या ज्या पुढे असतात नागपुड्या, त्याच्यामधले केस पिकलेले दिसतात. कधी कधी तोंड धुताना किंवा तेल धरताना असं आरसा जवळ घेतला ना, नाकातले केस पिकलेले दिसतात. हो तो कळतं पिकले, हो पिकले केस पिकलेत. डरने की क्या बात है, पिक गया तो पिक गया. मैं पकाऊं क्या नहीं पकाऊं, बाल व्हाइट तो नहीं हुए लेकिन हेयर फॉल हो गया. आजकाल हे बडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्या लक्षणा अगोदरची लक्षणं येतात, म्हातारपणाच्या लक्षणं अगोदरच. हरे कृष्ण. सो दिस इज हाऊ. इथे म्हणतात भगवंत म्हणतात नो ऑप्शन बट सरेंडर. जब इस तरह से आप मुझे हर जगह देखने का चेष्टा करोगे तो आपके पास कोई ऑप्शन ही नहीं बचता है. यू कैन एस्केप ओनली, राइट? आप फिर एक मिनट भी कृष्ण का भक्ति किए बगैर रह नहीं पाओगे. क्योंकि लेकिन हम लोग कृष्ण को नहीं देख रहे हैं ना इस समय. आपण भगवंतांना सगळीकडे पाहत नाही होत आणि त्यामुळे आपल्याला मग काही गोष्टीमध्ये मग तुम्ही बघता, अच्छा या गोष्टीमध्ये इंद्रिय तृप्ती आहे, ह्या गोष्टीमध्ये दुःख आहे, ह्या गोष्टीमध्ये सुख आहे, ही गोष्ट अपमान आहे, ही गोष्ट, अरे सगळ्याच गोष्टी कृष्णांच्या आहेत. अपमान भी आपके काम का है, आपको नम्र बनाने के लिए, और मान भी आपके लिए अच्छा है. कभी कभी आप जब एकदम डाउन हो जाते हैं आपको अपलिफ्ट करने के लिए, राइट? हर चीज का अपना यूटिलिटी है समय समय पर. बट हमें देखना चाहिए ना कृष्ण उसमें है कि नहीं, मतलब उसमें कृष्ण कैसे हैं. पण आपण काय बघतो, फक्त जे चांगलं मला भेटेल इंद्रिय तृप्ती करता, वो अच्छा है अच्छा है, और जो मेरी इंद्रिय तृप्ति नहीं कर सकता बहुत बुरा हो गया. प्रभु जी क्या बताऊं, क्या हो गया प्रभु जी, सांस मेरी सुनती नहीं है, मेरा मैं बताने की कोशिश. आज लोग हमारा भेटतात, प्रभु जी वो मेरी सासू माँ सुनती नहीं है मेरा. मैंने कहा अच्छा है ना, सासू माँ नहीं सुन रही है, अच्छा है आपके लिए. इससे आपको साक्षात्कार हो रहा है कि आप कंट्रोलर नहीं है. आप कौन है? आप सर्वेंट है, पुपेट, माया के हात में कठपुतली आहे. किंवा काय काय सासू येतात आमच्याकडे, अहो काय सांगू तुम्हाला,
जेव्हापासून ते घरात आले ना तेव्हापासून माझं जीवन नष्ट झालेलं आहे. ती आणि त्या पोराला त्यांनी काबीज केले हो. त्या पोराला काय मंत्रमुग्ध केले कळत नाही मला. कंट्रोल केलाय. तो पोरगा पण माझ्यापासून दूर दूर चाललाय आजकाल. माझ्याशी बोलत पण नाही, माझं ऐकत पण नाही, नुसतं बायकोच्या नादी असतं त्याचं. चांगलं आहे ना? चांगलं नाहीये का? तुम्हाला संधी आहे ना जाणून घेण्याची. सचमुच मेरा संसार में कोई नहीं है. अगर मेरा कोई है तो मेरे कृष्ण है और मेरे भक्त हैं. यू नो, ये सब सारे लोग केवल अपने मतलब के हैं. जिसका काम हो गया उसके बाद हरे कृष्णा, तुम जाओ, जरूरत नाही तुम्हारी. बरोबर आहे प्रत्येक गोविंद माताजी. मग आपल्याला चॅन्टिंग करायला जास्त जोर येईल. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तब डेस्परेशन बढ़ेगा ना चैंटिंग के लिए. नहीं तो सब कुछ गुड़ी गुड़ी चल रहा है तो चैंटिंग कैसे होगा? अच्छा नहीं होता ना चैंटिंग. फिर सब ठीक चल रहा है, पानी भी अच्छा है, टेम्परेचर भी अच्छा है, खाने पीने का अच्छा चल रहा है, हेल्थ अच्छा है, सब अच्छा है, तो चैंटिंग कैसे होगा डेस्परेट? हालांकि होना चाहिए, लेकिन भगवान देखते हैं कि आप चैंटिंग नहीं कर रहे हो डेस्परेटली, तो फिर भगवान बोलते हैं चलो थोड़ा स्पाइस डालते हैं इसके लाइफ में, थोड़ा सा. और भगवान का थोड़ा सा मतलब बहुत होता है. राइट. सो लाईक दॅट इथे भगवंत म्हणतात, यु नो, जसं प्रभुपाद इथे म्हणतायत तात्पर्यामध्ये पहिल्या पॅराग्राफ मध्ये लास्टच्या 3 लाईन मध्ये, जेव्हा मनुष्य भगवंतांचे ऐश्वर्य तत्वता जाणतो तेव्हा भगवंतांना शरण जाण्यापासून त्याला इतर कोणताही विकल्प राहत नाही. बरोबर आहे. मग आज आपण भगवंतांना पूर्णपणे शरण का जात नाही? सांगा, का जात नाही आपण भगवंतांना पूर्णपणे शरण? कोण सांगेल? 50 लोकांमध्ये कोणी आहे का? म्हणजे मला पकडून 50. का आपण भगवंतांना पूर्णपणे शरण जात नाही आज? बोला प्रदीप पोपळे प्रभू. कारण की आपला अहंकार पूर्णपणे नष्ट झालेला नाहीये. आपला अहंभाव थोडासा असतोच, त्यामुळे आपलं शरणागती पूर्ण होत नाही. अहंभाव काय आहे सांगा मग? म्हणजे मी ते करू शकतो, मी करून दाखवीनच. आणि म्हणजे मीपणा जो आहे तो काही केला जात नाही. म्हणजे मी कोणावरती कंट्रोल करीन किंवा ही सिच्युएशन मी माझ्या मेहनतीने बदलून दाखवीन, अशा गोष्टींमुळेच. म्हणजे आपल्याला आतापर्यंत कळलं नाहीये की माझी मेहनत ही माझी नाहीये. बरोबर आहे का नाही? माझी मेहनत ही कशामुळे आहे? मी मेहनत करू शकतो का? हा, भगवंतांमुळे. मग आता आपल्याला हेच जाण्याचं कसं? जेव्हा तुम्ही हे जाणार, ह्याला म्हणतात तत्वता जाणणे. अच्छा, तुम्ही नोकरी करता काही, तुम्ही घरामध्ये आज काहीतरी जेवण बनवलं, तुम्ही बनवलं का ते? तुम्ही नाही बनवलं. सपोर्ट केला. हा, बघा तुम्ही बनवलं, पण तुम्ही तुम्ही एकट्याने नाही बनवलं ते. आणि ऍक्च्युअली तुम्ही बनवलंच नाही, तुम्ही फक्त इच्छा केली. लक्षात ठेवा, जीवात्मा फक्त इच्छा करू शकतो. बाकी आपल्या हातामध्ये काहीच नसतं. बाकी सगळं फॅसिलिटेट करायचं काम सगळे हे देवता, जे भगवंतांच्या अधीनात ते लोक करतात. आपल्या हात जर काम करत नसेल, तुम्ही बनवू शकता का पदार्थ? हा, समजा हात पॅरालाइज झाला, मग तेव्हा काय म्हणतो आपण? मैं करता नहीं हूं. सचमुच. अच्छा, तो पहले आप करता थे क्या? जब आपका हाथ चल रहा था तब आप करता थे? अरे तभी भी आप करता नहीं थे. तभी आपको भ्रम हो रहा था कि मैं करता हूं. अभी गारंटी हो गई, आपको एडर हो गया कि मैं करता नहीं हूं. राइट. यामुळे बऱ्याचदा आपण भगवंतांना शरण जायला चुकतो. म्हणून बघा, जेव्हा भगवद्गीता आपण स्टडी करतो ना, आपल्याला भगवद्गीता एबीसीडी मधून स्टार्ट करते कि ये संसार में आपका क्या है, आपका क्या नहीं है. राइट. ये सारे तत्व संसार में बने हुए, ये पृथ्वी जल अग्नि आकाश वायु मन बुद्धि अहंकार, सारे तत्व किसके? भगवान की शक्ति है. सब हमारे सेवा में लगे हुए हैं, लेकिन हमारा गलती क्या होता है कि हम उसको समझते हैं कि मेरी सेवा के लिए, जबकि हमें उन्हें भगवान की सेवा में लगाना है. राइट. मग प्रभुपाद म्हणतात, जेव्हा व्यक्ती भगवंतांना अशा प्रकारे तत्वता जाणेल
तेव्हा त्याच्याकडे भगवंतांना शरण जाण्यापासून काही विकल्प नसेल. काही तुम्ही बघा आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी भगवंतांच्यामुळेच प्राप्त झालेल्या आपल्याला. राईट. हे तत्वता ज्ञान श्रीमद भागवत, श्रीमद भगवद्गीता आणि तत्सम शास्त्रामधील वर्णनापासून जाणता येते. लाईक दॅट. म्हणून लास्ट पॅरेग्राफ फार महत्वाचा आहे. बिफोर वी बिगिन चतुश्लोकी, लास्टच्या पॅरेग्राफमध्ये प्रभुपाद म्हणतात, म्हणून जेव्हा मनुष्याचा त्यांच्याविषयी दृढ विश्वास होतो तेव्हा मोठ्या श्रद्धेने आणि निसंदेह होऊन तो श्रीकृष्णांना स्वीकार करतो आणि भगवत भक्तीमध्ये युक्त होतो. भगवंतांच्या प्रेममयी भक्तीमध्ये गोडी वृद्धिंगत करण्यासाठी हे सर्व सविस्तर ज्ञान आवश्यक आहे. श्रीकृष्ण कसे महान आहेत हे जाणून घेण्यामध्ये मनुष्याने दुर्लक्ष करू नये, कारण श्रीकृष्णांचा महिमा जाणल्याने प्रामाणिकपणे भक्ती करण्याचा निश्चय निर्माण होतो. म्हणून लक्षात ठेवा, आपण कधीही शास्त्रांचा अभ्यास करण्यामध्ये आळस करू नये. याला हे कारण आहे. चैतन्य चरित्रामध्ये कविराज गोस्वामी सुरुवातीलाच म्हणतात कि शास्त्रों को पढ़ने में बिल्कुल भी आलस ना करो, क्योंकि शास्त्र पढ़ने से क्या होगा, कृष्ण में आपका मन लगेगा. क्यों? क्योंकि आप जानोगे कि संसार में जो भी अच्छा होता है उसमें कृष्ण होते हैं, जो बुरा होता है उसमें भी कृष्ण को आप देख सकते हो. राइट. ऐसा नहीं कि सब अच्छे में ही कृष्ण को देखो आप. इस तरह से बुरा और अच्छा दोनों में जब कृष्ण को देखने का सीखोगे तब हम भगवान से दोनों साइड से प्रेम कर सकते हैं, अच्छे समय में भी बुरे समय में. आणि राधानाथ महाराजांचं एक सुंदर कोटेशन आहे. राधानाथ महाराज म्हणतात, द होल कम्प्लीट ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, म्हणजे पूर्ण कृतज्ञता म्हणजे काय. आपल्यासोबत जेव्हा चांगलं होतं तेव्हा आपण चांगलं म्हणतो. राईट. पण जेव्हा वाईट होतं ना तेव्हा पण आपण त्याला स्वीकार जेव्हा करतो आणि भगवंतांना धन्यवाद म्हणतो, याला म्हणतात पूर्ण कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे फक्त भगवंतांना आपल्याला जे चांगलं भेटतं त्याच्याबद्दल धन्यवाद बोलू नये, जे वाईट घडतं त्याच्याबद्दल पण भगवंतांना थँक्यू म्हणावं. अच्छा, आपल्याकडे थँक्यू म्हणायची कॅपॅसिटी नाहीये ना आता. कोणाकडे आहे का कॅपॅसिटी? आहे कॅपॅसिटी कोणाकडे? जर घर जळलं तर म्हणू शकता का थँक्यू गोपीनाथ, थँक्यू व्हेरी मच, अच्छा क्या, बहुत अच्छा किया आपने, इस तरह जला देना चाहिए, पूरा जला देना चाहिए, व्हेरी गुड. नाही म्हणू शकत ना. पण कमीत कमी चॅन्टिंग तर करू शकता. चॅन्टिंग बंद नाही करू शकत ना तेव्हा. याला म्हणतात होलसेल ग्रॅटिट्यूड. कमीत कमी भगवंताची भक्ती थांबवू नये. पण आपली अजून तयारी नाहीये सांगायला की थँक्यू, पण ऍटलिस्ट ती तयारी नसेल ना आपली, कमीत कमी चॅन्टिंग बंद करू नये. जर चॅन्टिंग चालत राहिली असेल समजून घ्यावं की भगवंत आपल्याला अजून प्रेम करत आणि आपली अजून श्रद्धा आहे देवावरती. राईट. अशा प्रकारे इथे हे सांगितल्यावरती मग नंतर चालू होते चतुश्लोकी भगवद्गीता, श्लोक नंबर 8, 9, 10, 11 या 4 श्लोकांमध्ये. तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तो 4 श्लोकांची सिरीज आहे, दॅट इज कॉल्ड चतुश्लोकी. आपल्याकडे अजून अर्धा तास आहे. आहे सगळ्यांकडे. तुम्ही सगळे आहात की थकलेला आहात? हा, थकलेला आहात. तुमच्या बरोबर. हा, पण मी आहे का बरोबर? हरे कृष्ण. ओके. तर पहिली चतुश्लोकी श्लोक नंबर 8. मग आता हे सांगितल्यावरती भगवान कह रहे हैं कि आप इस तरह से मुझे जब जानोगे तो आप मेरी भक्ति में मगन हो सकते हो. लेकिन कैसे जानेंगे आपको? आपण भगवंतांना कसं जाणू शकतो ते दिलेलं आहे चतुश्लोकीमध्ये. नंबर 1 श्लोक नंबर 8 वाचा. कोण वाचेल? सेवा कुंज लीला माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. अहम सर्वस्य प्रभो मत सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समान्विता. मी तो सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता पुन्हा भगवंत काय म्हणतात? अगोदर पण सांगितलेलं आहे, आता पुन्हा सांगतात की जो व्यक्ती जानता है कि सब कुछ मुझसे प्रकट होता है. आता तुम्हाला 2 गोष्टी श्लोकामध्ये दिसतील. प्रभव, राईट, म्हणजे उत्पत्ती होणे. बरोबर आहे. वर्ड टू वर्ड मध्ये दिलेलं आहे, वर्ड टू वर्ड मिनिंग मध्ये, शब्द टू शब्द अर्थ. प्रभव म्हणजे उत्पन्न होणे, उत्पत्तीचे कारण.
आणि प्रवर्तते म्हणजे सुद्धा उद्भवते. दोन्ही गोष्टी तुम्हाला सेम सेम वाटतात ना? उत्पन्न होणे आणि उद्भवते म्हणजे काय? दोन्ही सेम आहेत ना ऍक्च्युअली बघायला गेलं तर, राईट? अहम सर्व प्रभव, प्रभव तो सब कुछ मुझसे निकलता है, आणि प्रवर्तते म्हणजे उद्भत होते, म्हणजे एक ही चीज हो गया. मग कोणी म्हणाल की रिपिटेशन आहे, तर आपले आचार्य म्हणतात ऐसा नाहीये. ऍक्च्युली अहम सर्वस्व प्रभव म्हणजे ऍक्च्युली सोर्स. प्रभव म्हणजे ज्याच्यापासून प्रकट होतं, आणि प्रवर्तते म्हणजे मेंटेनर. म्हणजे भगवंत काय म्हणतात की सब कुछ मैं ही प्रकट करता हूं और उसको मेंटेन भी मैं ही करता हूं. काय तुम्ही मेंटेन करता का बिल्डिंगला? सांगा तुम्ही मला. तुम्ही बिल्डिंग बनवते, बिल्डिंगला तुम्ही मेंटेन करता? तुम्ही फक्त एक पोषक वातावरण तयार करता, पण मेंटेन करायचं काम कोण करतं? भगवंत करतात, राईट? या शरीराला कोण मेंटेन करते तुम्ही मला सांगा? तुम्ही करताय की भगवंत करतायत? भगवंत करतात. कसं? खाल्लेलं पचवून टाकते. हा, नुसतं खाऊन काम चालत नाही. असं नाही आपलं खाऊन खाऊन पोट भरून घेतलं, पोट भरलं हो माझं, आता काय करणार मग? पिशवी रिकामी पण करायची असते ना. जे तुम्ही पोटामध्ये घेता त्यातनं पाणी वेगळं, तेल वेगळं, रसायन वेगळं, सगळं तिथे एक मोठी कंपनी चालली आतमध्ये, एक केमिकल फॅक्टरी. सगळ्या गोष्टी सेपरेट केल्या जातात आणि सगळ्यांचा सार काढून मग तो सार रक्तामध्ये प्रभावित होऊन सगळीकडे वाढला जातो, आणि जो जो आहे कचरा तो फेकला जातो. जो ग्रॉस कचरा आहे, ग्रॉस पाणी, पाणी वेगळं, हे वेगळं, सगळं वायू वेगळं, सगळं 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 वेगळं केलं जातं. तुम्ही करता काय? सगळं नाही ना. तुम्ही म्हणाल की काय प्रभूजी, मशीन तर आमचं, शरीर तर माझंच आहे ना. तुमचं शरीर आहे पण बनवलंय कोणी? या जगामध्ये कोणी इंजिनियर आहे का ज्यांनी आतापर्यंत एखादा कृत्रिम मनुष्य बनवलेला आहे का कोणी? ज्याने बनवलं असेल की जो ज्याला तुम्ही जर खायला घातलं, 4 बटाटे वडे आणि 1 सांबार आणि इडली खायला घातलं, तर शरीर त्याच्या पोटामध्ये विघटन करू शकेल असं आहे का त्याचं काही प्रक्रिया? बनवले का कोणी? मग दम ठोकून म्हणता मी बनवलंय, मी कमवलंय, मी घडवलंय, ह्या मुलाला मी घडवलंय. म्हणतात तुमची मुलं असतात ना तुमच्या घरामध्ये, आहेत ना मुलं? तुम्ही म्हणता ना या मुलाला मी घडवलंय, लहानाचा मोठा मी केलाय. माझा ऐकत नाही तो. अहो तुम्ही कुठे मोठा केला त्याला? तुम्ही फक्त त्याला गोष्टी सप्लाय केल्या, पण मेंटेन करायचं काम भगवंत करतात, राईट? सो दॅट्स हाउ अहम सर्वस्व प्रभव. कि जो व्यक्ति मुझे जानता है कि मैं सारी चीजों का सोर्स हूं और मैं ही उसका मेंटेनर हूं, इस तरह से जो मुझे जानता है, इति मतवा, जो मुझे इस तरह से जानता है वो क्या करता है? भजनते माम, मेरा भजन स्टार्ट कर देता है, क्योंकि जानता है कि कृष्ण के बिना कुछ भी नहीं हो सकता है. कृष्ण ही इन चीजों को देते हैं और कृष्ण ही इन चीजों को मेंटेन करते हैं, राइट? इसलिए कृष्ण हमारे लिए सब कुछ बन जाते हैं. अरे जो तुम्हाला देतो, जो ज्या गोष्टींना मेंटेन करतो, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे की जो फक्त घरामध्ये आणून ठेवतो त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे? मग तुमच्या घरामध्ये आहेत, तुमचे मिस्टर असतील किंवा तुम्ही असाल, तुम्ही काय करता? मार्केटमधून गोष्टी आणून घरामध्ये ठेवता, बरोबर आहे? बरोबर आहे ना? आणि मग त्या गोष्टींना तुम्ही म्हणत असाल की हम गैस जला के पकाते हैं उसको. गॅस आपने बनाते हैं क्या? काही बनाय का गॅस आपने? भगवंतांनी जर इंधन संपवलं तर तुम्ही कशावरती बनवाल पदार्थ? है ना? मग तुम्ही बनवता, मग तुम्ही खाता, तुम्हाला वाटतं की माझे प्रभूजी किंवा ते मला मेंटेन करतात. कोण कोणाला मेंटेन करते बघून घ्या, सत्य तर जाणून घ्या. क्लास नंतर भांडू नका. क्लास नंतर बोलू नका अहो प्रभूजी तुम्ही मला मेंटेन करत नाही, मला कृष्ण मेंटेन करतात. समजलं का तुम्हाला? जे मेंटेन करतात ते माध्यम आहेत. मग त्या माध्यमाला पण समजलं पाहिजे की मी एक माध्यम आहे, फक्त मी मेंटेन करत नाही किंवा मी देत नाही. भगवंत मला देतात तेव्हा मी त्यांना देतो. तुम्ही तुमच्या मुलांची रक्षा करू शकता कारण कृष्णाने तुमची रक्षा केलेली आहे. हो, जर कृष्णाने तुमची रक्षा केली, तुम्ही काय रक्षा कराल त्यांची? तुम्ही आजारी पडला, तुम्ही मुलांची काळजी घेऊ शकता का? नाही ना. मग तुम्ही आजारी का नाही पडत? कारण भगवंत तुम्हाला आजारी पडून देत नाही. तुम्ही मला सांगा, मनुष्य केवढं काय काय खात असतो, कुठली हवा घेतो तो काय, तरी पण मनुष्य आजारी पडत नाही. म्हणजे कोण मेंटेन करते आपल्याला? भगवंत मेंटेन करते, राईट?
असा व्यक्ति इति मत्वा जो जेव्हा जाणतो तो काय करतो, भजनते, त्याला कळतं की अरे सच्चा व्यक्ति ये है, ये मुझसे प्रेम करता है, बाकी तो सब मेरे इंस्ट्रूमेंट है, मैं उनसे प्रेम करता हूँ, लेकिन मैं चाहता हूँ कि सबके साथ मिलकर उसको प्रेम करें जो सबका मेंटेनर है, राइट, दैट इज कृष्ण। इति मत्वा भजनते माम, ऐसा भजन करने से क्या होता है, बुधा भाव समन्विता, भगवंत म्हणतात तो अशा प्रकारे व्यक्ती बुद्धिमान मनुष्य पूर्णपणे जाणतो तो माझ्या भक्तीमध्ये संलग्न होऊन अंतःकरणपूर्वक मला भजतात। भाव समन्विता म्हणजे अंतःकरणपूर्वक। आता मग ह्या श्लोकामध्ये दोन गोष्टी आहेत, बुधा आणि भाव समन्विता। बुधा म्हणजे डोक्याने आणि भाव समन्विता म्हणजे हृदयाने। तुम्हाला कळलं का? हा समन्वय झाला पाहिजे आपला डोक्याचा आणि हृदयाचा। भक्ती फक्त डोक्याने करू नये किंवा फक्त हृदयाने करू नये। फक्त हृदयाने केलं तर काय होतंय, फक्त हृदयाने केलं काय होतंय, सेंटिमेंटल, भावनिक। आणि फक्त डोक्याने केलं तर काय होतंय, डाऊट येतो कृष्णावरती, सचमुच कृष्ण दे रहे क्या मेरे को, अंदर से बिलीफ नहीं है लेकिन दे रहे क्या, मैं ज्यादा एनालिसिस करूंगा, मैं ज्यादा रिसर्च करूंगा। तो वी नीड बोथ। जेव्हा ह्या दोन गोष्टींचा समन्वय होतो, डोकं आणि हृदय, डोक्याने जाणून घ्यायचं आणि हृदयाने प्रॅक्टिस करायचं, राईट। मग ऑफकोर्स तात्पर्यामध्ये प्रभात म्हणतात, प्रभाताने पूर्ण तात्पर्यामध्ये एकच गोष्ट एस्टॅब्लिश केली की भगवान श्रीकृष्ण कसे भगवंत आहेत, राईट। त्याच्याकरता वेगवेगळे कोटेशन दिलेले आहेत, वेदांमधले, उपनिषदांमधले, मोक्ष धर्मामधले, पुराणांमधले। तुम्ही ते वाचा नंतर। या तात्पर्याच्या लास्टच्या ह्या श्लोकाच्या तात्पर्याच्या लास्टच्या पॅरेग्राफ मध्ये लास्टची लाईन प्रभुपाद लिहितात, केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो, अशा मूर्खाद्वारे कृष्ण भावना होईत मनुष्याने गोंधळून जाऊ नये। त्याने भगवद्गीतेवरील सर्व अनधिकृत भाष्य आणि भाष्यकारांनी स्वमताने लावलेले अर्थ टाळावे आणि निश्चयाने व दृढतेने कृष्ण भावनेच्या मार्गावर अग्रेसर झाले पाहिजे। मग दिस इज द आन्सर की आपल्याला मग पूर्ण ज्ञान आणि पूर्ण भजन आपलं कधी होईल, जेव्हा आपण आचार्यांच्या ज्या कमेंट्रीज आहेत त्यांना रेफर करू। कोणी पण आलतू फालतू माणसाने लिहिलेल्या कमेंट्रीज किंवा ज्याने आपल्या छापल्या स्वतःच्या गीता वाचण्यापेक्षा आपण जर आचार्यांच्या शब्दांना जास्त जोर दिला तर आपल्याला मग कळेल काय, अहम सर्वस्य प्रभो मत सर्वम प्रवर्तते। उसके बाद फिर चालू होगा इति मत्वा भजनते, भजन चालू होईल, इसके साथ बुधा और भाव समन्विता। अच्छी तरह दिमाग से भी जानेगा और हृदय से भी प्रेम करेगा मुझे, राइट। तो ऑफकोर्स ही सगळे कोटेशन आहे जीव गोस्वामींनी आपल्या संदर्भामध्ये दिलेले कोटेशन प्रभुपादांनी ते कोट केलेले आहेत। जस्ट लाईक ह्याला रेफर करताना असं म्हटलं जातं, जस्ट लाईक समथिंग, कधी कधी आपण जेव्हा आपल्याला परेड मार्च होता ना, तर 26 जानेवारीला परेड मार्च होईल तुमची। परेड मार्च मध्ये काय दाखवलं जातं, देखो कितना हमारा पॉवर है मिलिट्री का, हमारे वर अटॅक करोगे, देखो ये हमारा आर्मी है। तसंच इथे एवढे श्लोकाचे कोटेशन देऊन काय केलेलं आहे, परेड आहे श्लोकांची। कौन कहता है कि कृष्ण सुप्रीम भगवान नहीं है, देखो ये सारे रेफरेंसेस है, राइट, लाइक दैट। भाव समन्विता। सो दिस इज, हा जो पहिला श्लोक आहे, ही जी 4 श्लोकांची सिरीज आहे ना, या 4 श्लोकांमध्ये संबंध, अभिधेय आणि प्रयोजन या 3 गोष्टी आहेत। तुम्ही या 3 गोष्टी ऐकल्या असतील। शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी असतात, संबंध, अभिधेय, प्रयोजन। संबंध म्हणजे माझा आणि भगवंताचा काय संबंध आहे, याला म्हणतात संबंध ज्ञान। तो दिलेला आहे श्लोक नंबर 8 मध्ये, राइट, दॅट इज संबंध। आणि अभिधेय म्हणजे काय, आता अच्छा मैं जान गया कि मैं और भगवान हम दोनों एक दूसरे से जुड़े हुए हैं, लेकिन अभी मुझे क्या करना है, भगवान का सेवा करना है। कैसे सेवा करना है, दैट इज अभिधेय, राइट। क्योंकि अल्टीमेटली मुझे भगवान से प्रेम करना है, तो प्रेम करने के लिए क्या करना पड़ेगा, सेवा करना पड़ेगा। सेवा कैसे करना है, दैट इज कॉल्ड अभिधेय। ते सांगितलेलं आहे श्लोक नंबर 9 मध्ये। आणि शेवटला जेव्हा मी जेव्हा मी भगवंतांची सेवा करेल, राइट, श्लोक नंबर 9 मध्ये आणि 10 मध्ये बेसिकली आइडियली, राइट। तो उसके बाद क्या होगा, श्लोक नंबर 10 मध्ये पण दुसरं ऍड केलेलं आहे ते, प्रयोजन म्हणजे मला भगवंतांची प्रेम होईल, दॅट इज श्लोक नंबर 10 आणि +11 सुद्धा, राइट। मग आता ह्यानंतर भगवंत म्हणतात 9 नंबर श्लोक मध्ये नेक्स्ट, अच्छा ओके, दिस इज संबंध ज्ञान श्लोक नंबर 8 मध्ये। ये संबंध ज्ञान जानने के बाद अभी क्या करोगे, नेक्स्ट श्लोक नंबर 9 वाचा। कोण वाचेल, हा मधुसूदन प्रिया माताजी वाचा।
हरे कृष्ण प्रभूजी. वाचा. मच्चित्ता मतगत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्त च मानित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या शुद्ध भक्ताचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्याचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा प्रकारे ज्याने भगवंतांना जाणलेला आहे तत्वतः. से लक्षात ठेवा, हा शब्द तुम्हाला गीतेमध्ये पुन्हा पण आलेला आहे. तुम्हाला 4.9 मध्ये सुद्धा आला होता तत्वतः. त्यानंतर पुन्हा बऱ्याच ठिकाणी तत्व, इथे पुन्हा हा शब्द रिपीट झाला, मागे सुद्धा आणि इथे सुद्धा तत्वतः. कारण जो व्यक्ती भगवंतांना पूर्णपणे जाणतो त्याच्या आयुष्यामध्ये काहीच ऑप्शन नाही भगवंतांना प्रेम करण्यापासून. जेव्हा तुम्हाला कधी आयुष्यामध्ये कळेल आपके पास बहुत सारे लोग रहेंगे आपके आसपास, काका मामा आंटे बच्चा बीवी जो भी रहेगा, आपको जब पता चले कि इसमें से एक व्यक्ति इतना प्रेम करता है मुझसे, इतना प्रेम करता है, वो पिक्चर का क्या बोलते हो, हम बने तुम बने एक दूसरे के लिए, क्या बोलते हो, कि मैं जान भी दे सकता हूँ अपनी. ऐसा तो कोई देता नहीं है. पण से फॉर एग्जाम्पल तुम्हाला जर कळलं ये व्यक्ती मेरे लिए कुछ भी कर सकता है, तर तुम्हाला नॅचरल आहे ना त्याच्यावरती प्रेम करणं. नॅचरल आहे की नाही? नॅचरल आहे की नाही? असा अनुभव आला कधी आयुष्यामध्ये? आलाय का? कोणी भेटलाय का आयुष्यामध्ये? खोटं नाही बोलू, खरं बोला. खोटं बोलतो पाप लागेल. भेटलाय का तुम्हाला आयुष्यामध्ये असं कोणी? नाही भेटला? काय घाबरताय का? अशा बाजूलाच बसले सगळे एकमेकांच्या. लक्षात ठेवा, ऍक्च्युली बघायला गेलं ना तर बद्ध जीव जो आहे ना, कंडिशन सोल, दुसऱ्या कोणावरती निस्वार्थपणे प्रेम करू शकत नाही. कोणीही या जगामध्ये जो बद्ध जीव आहे तो दुसऱ्या व्यक्तीवरती निस्वार्थपणे प्रेम करू शकत नाही. हे सत्य आहे. का करू शकत नाही? कारण याच्यामध्ये त्याचा दोष नाहीये. इन द सेन्स की असं नाही की त्याला करायचं नाहीये, पण त्याच्या प्रेम करण्याच्या मार्गामध्ये काय असतात? काम, क्रोध, लोभ, मोह, मदमात्सर्य हे त्याच्या मार्गामध्ये येतात. म्हणून एक कुठलाही बद्ध जीव दुसऱ्या कुठल्याही जीवावरती निस्वार्थ भावाने सेवा किंवा प्रेम देऊ शकत नाही. निस्वार्थ भावाने प्रेम कोण देऊ शकतो? जो यातून मुक्त झालेला आहे, आणि ते म्हणजे भगवंताचे शुद्ध भक्त. बघितलं तुम्ही प्रभुपादांना कधी बघितलं? प्रभुपाद जेव्हा 70 वर्षाचे होते तेव्हा निघाले बाहेर. 70 वर्षाचा माणूस काय करतो घरामध्ये? अरे बाबा दे रे गोधडी मोठी अंगावरती, गरम चहा घेऊन ये ग बाई, सुन बाई गरम चहा घेऊन ये, लय थंडी लागते, जरा शेकोटी लाव, हिटर लाव, काय असेल ते. का निघाले प्रभुपाद 70 वर्षाच्या वेळेला? घरात का निघाले बाहेर? घर सोडून द्या. वृंदावनला होतं ते. वृंदावन सोडून वृंदावनच्या बाहेर काय गेले? कशा करता गेले ते? अहो तुमच्यावरती आमच्यावरती प्रेम नसतं तर निघायचं नसतं ते. कोण निघेल? तुम्ही तर निघाल का? म्हणजे मी तर निघेल का? ह्या वयात आपण तारुण्य वयामध्ये आहोत, आपण निघू का आपण कुठे? थोडी एक्स्ट्रा सेवा आली लगेच बॉम्बा करायला चालू होतात. जास्त सेवा झाली आज, लय सेवा केली मी, 2 तास सेवा करून आले हो प्रभूजी मी. 2 तास लय भारी सेवा केली. 2 तास 4 भेंड्या कापले, 4 बटाटे कापले. लय भारी सेवा केली मी. का निघाले प्रभुपाद? कारण हृदयामध्ये काहीच नाहीये. हृदयामध्ये एकच आहे, सेवा. मेरे गुरु महाराज की सेवा करनी है, और जो भी संसार में जीव दुखी है उनकी सेवा करनी है. दॅट्स इट. म्हणून ऍक्च्युली जो निस्वार्थ भाव कधी येईल आपल्यामध्ये, मी असं म्हणत नाही की तुमच्या आसपास असणारे लोक तुमच्यावरती प्रेम करत नाही. डेफिनेटली असं मला म्हणायचं नाहीये. सगळे प्रेम करतात, परंतु काय करणार? बांधले गेलेले आहेत ते, मोहमायाशी बांधले गेलेले आहेत. त्यामुळे ते निस्वार्थपणे सेवा देऊ नाही शकत. दॅट्स द प्रॉब्लेम, राईट. आणि म्हणून जेव्हा आपल्याला कळतं की अरे यार सचमुच मुझसे प्रेम करने वाला तो एक ही व्यक्ति है, वो है मेरे गुरु और ये वैष्णव जो शुद्ध मार्ग पे चल रहे हैं, और भगवान. इसमें दोष नहीं है, चाहे आपकी पत्नी हो या पति हो, बच्चा कोई भी हो. मैं ये नहीं कहना चाहता कि वो उससे प्रेम नहीं करते, आप उनसे करते हैं, वो भी प्रेम आपसे, आप भी उनसे प्रेम करते हैं. बट संसार ऐसा है, बनाया ऐसा है, और जगत में माया ऐसी है.
जो आपको निस्वार्थ भाव से प्रेम करने नहीं दे सकती जब तक आप शुद्ध नाही होते. सो दॅट्स वाय कृष्ण भावना जी आहे ना तीच सर्व गोष्टींचं मूळ सोल्युशन आहे प्रॉब्लेमचं आपल्या. जेव्हा कृष्ण भावना आपल्या हृदयामध्ये स्फुरित होईल तेव्हा आपण म्हणू शकतो किंवा तेव्हा आपल्या हृदयामध्ये एक भावना येईल की मुझे सचमुच निस्वार्थ भाव से सेवा करनी है किसी भी व्यक्ति की. तब तक निस्वार्थ भाव की सेवा बोलना ये सब क्या है, नाम के लिए बोलना है, बाकी होता कुछ नाही आहे. आता अभी समजो, सांगायचा मुद्दा असा होता माझा की जेव्हा तुम्हाला असा व्यक्ती भेटेल की जो सचमुच यार सब कुछ जीवन का त्याग करके मेरी सेवा करना चाहता है, तो आप उससे कितना प्रेम करेंगे? नहीं करेंगे. तो आप प्रभुपाद से कितना प्रेम करते हैं ना, राइट. पूरी दुनिया प्रभुपाद से क्यों प्रेम करती है? भगवान के शुद्ध भक्तों से लोग क्यों प्रेम करते हैं, उनके ऊपर क्यों विश्वास करते हैं कि मैं अगर इसको कुछ डोनेशन दूंगा तो गलत इस्तेमाल नहीं होगा. कैसे विश्वास है आपको? क्योंकि उसके इंद्रियों के ऊपर संयम है. और शराब नहीं पिएगा वो पैसे दे जाकर, समझे कि नहीं. लेकिन आप अगर किसी दूसरे को पैसा देंगे, आपके आपको डाउट है मेरा पैसा सचमुच सही जगह पे काम पे लग रहा है नहीं लग रहा है. सो दैट इज वाय जेव्हा आपल्याला तत्वता कळतं की कृष्ण ही मुझसे प्रेम करते हैं और मुझे कृष्ण से प्रेम करना अभी कोई ऑप्शन नहीं, क्योंकि अभी मुझे पता चलेगा कि ही इज द बेस्ट पर्सन और ये डिवोटी इज द बेस्ट पर्सन, क्योंकि ये निस्वार्थ भाव से सेवा देता है. तब आप उससे कैसे प्रेम करते हैं? मच्चित्ता. तो हा आता ही प्रक्रिया दिलेली आहे. अजून 5 मिनिटांमध्ये आपण वाइंड अप करू. आज इथे सांगू आपण. डोंट वरी, घाबरू नका, बिलकुल घाबरू नका. निस्वार्थ भावाने आपण क्लास पूर्ण करू 5 मिनिटांमध्ये. भगवंत म्हणतात मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम. मेरे जो भक्त है ना वो क्या करते मालूम है? जो मुझसे प्रेम करते हैं वो एक जगह बैठकर मेरे बारे में चिंतन करते हैं, मेरे बारे में बात करते हैं. जिस प्रकार एक प्रेमी और प्रेयसी वो क्या बात करते हैं? आप कितने अच्छे हैं, आप कितनी अच्छी हो, आपने उस दिन एक चीज मेरे को भेजा था, गिफ्ट कितना अच्छा था वो गिफ्ट. ऐसे बातें करते हैं ना, फलाना 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 सो एंड सो. कृष्ण से हम प्रेम करेंगे तो हम कृष्ण के बारे में बात करेंगे. कृष्ण कितने अच्छे हैं, कृष्ण ने मुझे जीवन में क्या दिया, कृष्ण ने मुझे जीवन में ये दिया, कृष्ण बहुत अच्छे हैं, कृपाशाली है. उस दिन मेरे को बहुत बुखार आया था लेकिन उसमें भी कृष्ण का प्रेम है, क्योंकि कृष्ण मुझे बताना चाहते थे कि मैं करता नहीं हूं इसलिए मुझे बुखार आ गया और मैं बीमार गिर गया. नाही सो इथे एक म्हटलेलं एक गोष्ट, हे सुंदर गोष्ट आहे. प्रभुपाद लिहितात माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्ये वास करीत असते. ऍक्च्युली आपण कुठल्या घरामध्ये राहतो मला सांगा? कुठल्या घरामध्ये राहतो आपण? भगवंतांच्या घरात. कोण म्हटलं? सेवा कोण लिहिला माताजी? ओके. आपल्या घरात भगवंत नसा, भगवंतांच्या घरात आपण असतो. वाव, दॅट्स नाईस. मला कोणीतरी पाठवलं होतं काही दिवसांपूर्वी. काय पाठवलं होतं? एकाने एक डिवोटी काहीतरी मला पाठवलं होतं. सुंदर लाईन होती, मी विसरलो होते. हाँ, त्यांनी पाठवलं होतं, ये मेरा कृष्ण के प्रति प्रेम नहीं है बल्कि कृष्ण का मेरे प्रति प्रेम है. कधी कधी कसं असतं ना की आपण जेव्हा भगवंतांना प्रेम, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी भक्तीमध्ये आपली वृद्धी होते किंवा आपण चॅन्टिंग करतो. आपण काय म्हणतो? देखो मैं कितना कृष्ण से प्रेम करती हूँ, मैं कितना कृष्ण से प्रेम करती हूँ, चॅन्टिंग बढ़ा दिया मैंने सेवा बढ़ा दिया. तर तो डिवोटी आहे, एक लेडी आहे, माताजी आहे. तिने म्हटली, रिव्हर्स सांगितलं तिने. ती म्हटली देखो प्रभु कृष्ण मुझसे कितना प्रेम करते कि उन्होंने मेरा चैंटिंग बढ़ा दिया. बरोबर है का नहीं? म्हणजे दिस इज ट्रू इन दैट सेंस कि भगवान जब हमसे प्रेम कर रहे हैं तो हमारा चैंटिंग बढ़ा देंगे, हमारा सेवा बढ़ा देंगे. हम नहीं बोल सकते ऐसा कि देखो मैं कृष्ण से कितना प्रेम करता हूं, मैंने सेवा बढ़ा दिया, मैंने ये कर दिया. बट इट इज रिवर्सली ट्रू ऑल्सो इन दैट सेंस कि कृष्ण मुझसे प्रेम करते इसलिए कृष्ण ने मेरा सेवा बढ़ा दिया. राइट? तो तुम्ही बरोबर म्हणते ते, हम भगवान के घर में रहते. राइट? मी काय म्हटलं? भगवंताच्या घरात राहतो आपण. बाकी लोकांना आश्वासन नाहीये का तुम्ही भगवंताच्या घरात राहता म्हणून? तुमच्या घराच्या बाहेर लिहिलं असेल मिस्टर चौधरी आणि मिस्टर चौधरी, सॉरी मिसेस चौधरी, तुमच्या घराच्या बाहेर. राईट? त्यात का वाईट नाहीये, पण हे दोन्ही चौधरी कोण आहेत? भगवंताचे सेवक आहेत. हे आपण आपल्या हृदयामध्ये जोडून घ्यावं. बरोबर? निविदा माताजी म्हणतात लय भारी, लय भारी. ठीक आहे, हरे कृष्ण. आपण थांबूया इथे.
आपण नेक्स्ट क्लासला कनेक्ट करू, नेक्स्ट मंगळवारी, सॉरी बुधवारी, आणि आपण याला कंटिन्यू करू. तर आपण डिस्कस करू ते आपण कुठल्या घरात राहतो. ठीक आहे, या पॉईंट तुम्ही पूर्ण आठवड्यावर चिंतन करा, तुम्ही कुठल्या घरात राहता, तुमचा किती मोठा BHK आहे, किती मोठा आहे 1 RK 2 RK 4 BHK वॉटेवर. ठीक आहे, सगळ्यांनी भगवद्गीता म्हणजे दान करायचे तर आता पाठवून चालेल का? हा पाठवतो, पण मी तुम्हाला दुसरा नंबर देईन, माझ्या नंबरवर पाठवू नका पर्सनल, मी तुम्हाला QR कोड देईन. ते मागच्या वेळेला खोपोली करतं ते माझ्या अकाउंटला घेत होतं, कारण खोपोलीकडे अकाउंट निर्माण केलं नव्हतं, पण आता इथे मंदिराचं अकाउंट आहे आपलं बुक डिस्ट्रीब्युशन, तुम्हाला देईन मी. 15 तारखेपर्यंत चालू आहे, देऊ शकता तुम्ही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके, तर आपण तुम्ही एक आठवड्याभर चिंतन करा, तुम्ही कुठल्या घरात राहता. ठीक आहे, ठीक आहे ना प्रत्येक गोविंद माताजी. तुमच्या घराच्या बाहेर पार्टी काय असेल तुम्ही मला सांगा, कुठची पार्टी लिहिलेली आहे. अच्छा, घराची पार्टी आहे राधे कृष्ण. तेव्हा मी इस्कॉनमध्ये पण नव्हती. बघा, म्हणजे तुम्हाला भगवंतानी तुम्हाला त्यांच्या घरामध्ये घेऊन आले. बरोबर. इव्हन आमच्या त्या एक माताजी आहेत, परभणीला राहतात, त्या माताजी आता डिवोटी झाल्यात. त्या मला म्हणायचं की मी जेव्हा त्यांनी त्यांचं हॉस्पिटल आहे, जेव्हा त्यांनी हॉस्पिटल उघडले ना, तेव्हा त्या हॉस्पिटलचं नाव ठेवलं गोकुळ. तेव्हा त्यांना माहित नव्हतं कृष्ण बिष्ण काहीच माहित नव्हतं. आणि मला त्यांना आयुष्यामध्ये काहीतरी डिप्रेशन आलं, त्यांनी सुसाईड करायचा प्रयत्न केला. त्यांच्या स्वप्नामध्ये भगवंत आले. कोण? जगन्नाथ, ज्यांना त्यांनी कधी बघितलंच नाहीये. ते म्हटले सुसाईड का करते तू, करू नको सुसाईड, हे चुकीचं आहे. जगन्नाथ थोडे काय गमतीदार आहेत, ते म्हटले सुसाईड करू नको तू, हे बरोबर नाही. हा, जेव्हा घर बनवलं प्रभूजी, तेव्हा बाकीचे म्हणजे मोठे लोक म्हणत होते की सासू सासऱ्यांचं नाव दे. आमचे प्रभूजी म्हणत होते की मुलांचं नाव दे. मी म्हटलं कोणाचंच नाही, भगवंताचं नाव काय म्हणून ते देऊयात म्हटलं. राधे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, म्हणजे तुम्हाला भगवंतांनी पहिलेच स्फुरित केलं होतं की ये घर ये घर में मैं अपना घर तुमको दे रहा हूं रहने के लिए. राईट. हरे कृष्ण. जसं त्या माता हॉस्पिटलचं नाव ठेवलं होतं ना, गोकुळ. मग आता डिवोटी झाल्यानंतर मला म्हणतात की तभी मुझे पता चला कि गोकुल क्यों रखा मैंने नाम, अभी पता चल रहा है. क्योंकि कृष्ण कहना चाहते थे कि मैं तुमसे मिलने वाला हूं बाद में, है ना, जगन्नाथ के रूप में. सो पीपल आर लाइक दैट आल्सो. हरे कृष्ण प्रभूजी. आणि आमच्या कॉलनीचं नाव सांगली कॉलनी नाव. हरे कृष्ण. म्हणून सगळे हरी बोल माताजी. म्हणून सगळे विद्यार्थी गुरुकुल. 5 वाजेला काही प्रभूजी प्रभात फेरी करता हरे कृष्ण नावाची, इस्कॉन मध्ये नाहीये. अच्छा, हरे कृष्ण. भाग्यवान माताजी तुम्ही पाहा. हरे कृष्ण. खरंच. आता नेक्स्ट वेळेला तुम्ही सगळ्या घरांचं नाव घेऊन या. ठीक आहे. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण भेटूयात पुढच्या बुधवारी. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बजाज प्रभु की जय हो. आपकी जय. हरे कृष्णा प्रभु जी. हरे कृष्ण.